ओके, नमस्कार. माझा आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी सगळं क्लिअर आहे का? मला चॅटबॉक्समध्ये कन्फर्मेशन द्यायचं आहे. असा आवाज, माझा व्हिडिओ आणि पीपीटी सगळं क्लिअर आहे का? आपण सुरुवात करत आहोत. सॉरी. येस, माझा आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी सगळं क्लिअर आहे का? मला चॅटबॉक्समध्ये कन्फर्मेशन पाहिजे. ओके, क्लिअर आहे ना? धन्यवाद, धन्यवाद. ओके, चला, काही हरकत नाही. आपण आता सुरुवात करूया. येस, थँक्यू व्हेरी मच. ओके, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं आजच्या वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. माझं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपा आणि आज रविवार आहे, दुपारची वेळ आहे आणि तरी देखील तुम्ही वेळात वेळ काढून आजचा वेबिनार अटेंड करत आहात, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे. याच्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे आयुष्यामध्ये, काहीतरी करायचं आहे आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. तर विश्वास देतो की नक्कीच एक चांगली संधी तुम्हाला मी ह्या वेबिनारमध्ये देणार आहे. फक्त गरज आहे तुमच्या वेळेची. कारण का, तुम्ही जसे आत्ता जॉईन झालात तसंच शेवटपर्यंत थांबा. कारण का, जर तुम्ही शेवटपर्यंत थांबलात तर नक्कीच तुम्हाला एक चांगली संधी ह्या वेबिनारमधून मिळणार आहे. ओके, स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ असा आजचा आपला हा विषय आहे आणि ह्या विषयासंदर्भात अधिक माहिती तुम्हाला ह्या वेबिनारमध्ये मिळणार आहे. बघा, वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या संस्थेची काही उद्दिष्ट आहेत ती तुम्हाला मी प्रथमतः क्लिअर करतो आणि मग थोडंसं आपण पुढे जाऊया. सगळ्यात पहिलं उद्दिष्ट, सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. तालुका जिल्हा शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे आणि व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ओके, आणि हे कार्य आपली संस्था प्रामाणिकपणे करत आहे. कसं ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी पुढे सांगणार आहे. आता हा वेबिनार मी कंडक्ट करणार आहे, त्यामुळे माझ्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगतो. माझं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपा आणि 2006 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. 2006 ते 2025 म्हणजे जवळपास 17 ते 18 वर्ष झाली आणि गेली अनेक वर्ष मी प्रामाणिकपणे काम करत असताना आतापर्यंत 21 पेक्षा जास्त पुरस्कारांनी मला सन्मानित केलं गेलं आहे. माझ्याबद्दल अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत, अनेक न्यूज चॅनलला बातम्या आलेल्या आहेत. बरंचसं काय काय म्हणजे सोशल मीडियाला जर का तुम्ही गेला तर सोशल मीडियाला पण माझ्याबद्दल तुम्हाला बऱ्याच काय गोष्टी बघायला मिळतील. माझ्याबद्दलचे अनेक अभिप्राय तुम्हाला बघायला मिळतील. ओके, पण हे सगळं जे मी करतो ते कुठून करतो असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. तर माझं सेंटर आहे डोंबिवलीमध्ये, मुंबई येथे. ओके, हा माझ्या सेंटरचा पत्ता आहे आणि हा माझा वैयक्तिक संपर्क क्रमांक आहे. तुम्ही मला कधी फोन करू शकता, कधी मेसेज करू शकता, मला प्रत्यक्ष भेटू शकता. काहीच अडचण नाही आहे. ओके, तर गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत असताना एक प्रोफाईल आहे आपला आणि त्या प्रोफाईलला घेऊनच आजचा हा वेबिनार मी घेणार आहे. ओके, तुम्ही जर दुर्वा एज्युकेशन सर्च केलं आपल्या युट्यूबला, ओके, मी तुम्हाला जस्ट थोडक्यात बॅकग्राऊंड दाखवतो. तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करा. व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर माझ्या अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. ओके, ज्याच्यामध्ये त्यांनी अभिप्राय दिलेला आहे आपल्या कोर्सेसचा. ओके, काहींच्या सक्सेस स्टोरीज पण आहेत की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू करून अर्निंग केलेलं आहे. असे सक्सेस स्टोरीज पण आहेत. हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. ओके, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, बऱ्याचशा गृहिणी आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहे की ज्यांनी माझ्याकडनं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काय करतात ते काम करतात. तुम्ही फेसबुकला गेलात तर फेसबुकला दुर्वा एज्युकेशन तुम्ही सर्च करू शकता. इथे पण तुम्हाला माझ्याबद्दल बरंच काय काय बघायला मिळेल. ओके, इथे पण माझा पत्ता, माझा नंबर वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. ओके, हे सगळे अभिप्रायज वगैरे आहेत, सगळे व्हिडिओज वगैरे तुम्ही बघू शकता. इव्हन तुम्ही गुगलला जरी सर्च केलं ना तरी गुगलला देखील माझ्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. माझा पत्ता, माझा नंबर, सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील इथे. ओके, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी तुमच्याशी आज जो संवाद साधतोय तो असाच साधत नाहीये, तर गेली अनेक वर्ष या क्षेत्रात मी काम करतोय. आतापर्यंत अनेकांना ट्रेन केलेलं आहे, आतापर्यंत अनेकांना सक्षम बनवलेलं आहे आणि या सगळ्या अनुभवातून मी आज तुमच्याशी काय करणार आहे, संवाद साधणार आहे. ओके, तर आपण वेबिनारच्या सुरुवातीलाच थोडीशी ओळख आपण करून घेतलेली आहे आणि आता थोडंसं आपण पुढे जाऊन वेबिनारचे नियम काय आहेत ते समजून घेऊया. ओके, ह्या वेबिनारला काही नियम आहेत आणि ते नियम असे आहेत की इयरफोनचा वापर करा, नोटबुक आणि पेन घ्या, एका जागेवरती स्थिर थांबा. ओके, आणि नोटबुक व पेन घ्या.
कारण का काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही लिहून घेऊ शकता. काही प्रश्न, काही शंका, काही अडचण असेल तर कृपया लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. आणि हा संपूर्ण वेबिनार कमीत कमी 90 मिनिटांपर्यंत चालणार आहे. ओके. कारण का ह्या 90 मिनिटांमध्ये मी बरंच काय तुम्हाला इथे सांगणार आहे. ओके. मला ना एक दोन लोकांचे मेसेज येतात की आवाज येत नाहीये म्हणून, तर मी त्यांना जस्ट मेसेज करतो. येस. ओके, ठीक आहे. चलो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता मेन विषयाला सुरुवात करणार आहोत. पण मेन विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर बघा, तुम्हाला ह्या वेबिनारमध्ये काय काय शिकायला मिळणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. की ग्रॅफोलॉजी म्हणजे नक्की काय, ग्रॅफोलॉजीचा इतिहास काय, ग्रॅफोलॉजी क्षेत्रात व्यवसाय संधी आहे का, स्वाक्षरी विश्लेषण कसं बनायचं, नोकरी सांभाळून, व्यवसाय सांभाळून, घर सांभाळून हे काम कसं करायचं, आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं, ऑनलाईन ऑफलाईन व्यवसाय कसा करायचा आणि प्रवेश प्रक्रिया. अशा पद्धतीने 8 टॉपिक आपण ह्या वेबिनारमध्ये शिकणार आहोत, समजून घेणार आहोत. ओके. आणि नक्कीच ह्या 8 टॉपिकच्या माध्यमातून मी तुम्हाला एक चांगली संधी देणार आहे. ओके. आणि म्हणून हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करणं खूप गरजेचं आहे. कारण का ह्या वेबिनारमध्ये तुम्हाला एक जबरदस्त पार्ट टाइम आणि फुल टाइम बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मी देणार आहे. आणि ती कशी, ती तुम्हाला या वेबिनारच्या शेवटी कळणार आहे. ओके. तर विश ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि माझा आता आवाज, व्हिडिओ सगळं सगळं क्लिअर आहे. आणि मी तुम्हाला एक चॅटमध्ये चांगला एक मेसेज पाठवलेला आहे. तो मेसेज प्रत्येकाने वाचायचा आहे की हा जो वेबिनार आहे तो वेबिनार तुम्हाला प्रामाणिकपणे अटेंड का करायचा आहे. कारण का तुम्हाला एक जबरदस्त अशी संधी मी देणार आहे. ओके. आणि म्हणून हा वेबिनार तुम्हाला प्रामाणिकपणे अटेंड करायचा आहे. आता आपण वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय इथून सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी एक माझा प्रामाणिक प्रश्न सगळ्यांना. तुम्ही सगळे पार्ट टाइम अर्निंग करण्यासाठी आलात, मान्य आहे. ओके. तुम्ही काहीतरी नवीन शिकायला आलात, मान्य आहे. पण माझा एक प्रश्न असा आहे की किती लोकांना याच्याबद्दल माहिती आहे, किंवा किती लोकांनी याच्याबद्दलचं प्रशिक्षण घेतलेलं आहे किंवा याच्यामध्ये प्रॅक्टिस करतायत. त्यांनी यस टाईप करायचं आहे. आणि ज्यांना काहीच माहिती नाही त्यांनी नो टाईप करायचं आहे. फास्ट. ओके. काय करायचं समजलं ना तुम्हाला. ज्यांना याच्यातलं काहीच माहिती नाहीये त्यांनी नो टाईप करायचंय, आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी येस टाईप करायचंय. बस एवढंच करायचं आपल्याला. फास्ट. बघा, खूप लोकांचे मेसेज येतात. Okay. कृष्णा कुलकर्णी त्यांचा एक मेसेज आहे की येस. ओके. बाकी सगळ्यांचे मेसेज आहेत नो म्हणून. ओके. बापरे 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 बापरे. अच्छा, दिनेश सावंत म्हणतात येस, शुभांगी म्हणतात येस. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बाकी सगळे नो. ओके, ठीक आहे. ओके. मला फक्त ना 3 ते 4 मेसेज आलेत की नो. हा, मृणाली म्हणतात येस. माहिती आहेत. 3 ते 4 मेसेज आहेत की येस. बाकी सगळे नो आहेत. ओके, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. हा वेबिनार मोफत आहे. ओके. ना तुम्ही मला 1 रुपया दिलात, ना मी तुमच्याकडे 1 रुपया मागितला. ओके. फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. कोर्स किंवा तुम्ही एक्सपर्ट म्हणाल, तज्ज्ञ म्हणाल, व्यवसाय सुरू कराल, ही खूप पुढची बाब राहिली. मुळात हा विषय आपल्याला प्रथमतः काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. आणि तो फ्री ऑफ कॉस्ट समजून घ्यायचा आहे. मी विश्वास देतो तुम्हाला की हा वेबिनार संपल्याच्या नंतर जर तुम्हाला कोणी विचारलं की ग्रॅफोलॉजी म्हणजे नक्की काय, त्याच्यामध्ये काय येतं, काय नाही येत, किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून आपल्याला काय कळतं, काय नाही कळत. ओके. ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्ही देऊ शकता. एवन स्वाक्षरी कशी असली पाहिजे याचं देखील तुम्ही उत्तर देऊ शकता. इतका कॉन्फिडन्स तुम्हाला या वेबिनार मध्ये देणार आहे. येस. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तो कॉन्फिडन्स मिळणार आहे. ओके. पण त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे हा वेबिनार अटेंड करणं खूप गरजेचं आहे. प्रामाणिकपणे अटेंड करणं म्हणजे नक्की काय, की संपूर्ण फोकस ह्या वेबिनारकडे द्या. तर तुम्हाला ह्या गोष्टी कळतील, नाहीतर नाही कळणार. कारण का आत्तापर्यंत कधीही न ऐकलेला विषय आपल्याला शिकायचा आहे. मग आपलं किती फोकस असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. तर आपण ग्राफोलॉजी म्हणजे काय इथून आपण सुरुवात करत आहोत. आणि ही सुरुवात करत असताना मी सगळ्यांना काय करतोय, शुभेच्छा देतोय आणि सुरुवात करतोय. तर बघा,
ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय, तर एक साधी सोपी सरळ व्याख्या मी तुम्हाला सांगतोय की ग्राफ म्हणजे आलेख आणि लॉजी म्हणजे शास्त्र. एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरांच्या आलेखावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ओळखण्याच्या या शास्त्राला ग्राफॉलॉजी असं म्हणतात. आता हे ग्राफ आलेख हे आपण शाळेमध्ये शिकलोय की नाही? आपल्याला आपल्या गुरुजींनी आपल्या बाईंनी आपल्याला शिकवलेलं आहे. येस, आपल्या वेळेला गुरुजी आणि बाईच होत्या, बरोबर की नाही? म्हणजे आत्ताच्या मुलांना सर आणि मॅडम आहेत, पण जो काळ आपला होता त्या काळी आपल्याला सर आणि मॅडम नव्हत्या. म्हणजे मला तरी नव्हत्या, मला गुरुजी आणि बाईच होत्या. ओके, तर तिथे आपल्याला आलेख शिकवलेला आहे की जो वर जाणारा असतो, खाली येणारा असतो, मध्ये थांबणारा असतो, तो आलेख. मग आपल्या प्रत्येकाच्या लिखाणामध्ये ऑलरेडी तो आलेख आहे. मग ह्या आलेखावरून आहे ना आपल्याला ना एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ओळखता येतं आणि ह्या शास्त्राला ग्राफोलॉजी असं म्हटलं जातं. ग्राफोलॉजीला मराठीमध्ये जर का आपण म्हणायचं म्हटलं तर याला आलेखशास्त्र असं म्हटलं जातं. ओके, आलेखशास्त्र. तर इतकी साधी सोपी सरळ व्याख्या आहे. पण याच्यापेक्षा थोडीशी अजून पुढे जाऊन एक एखादी व्याख्या सांगायची झालीच तर ती अशी आहे की हस्ताक्षरांचा शास्त्रोक्त पद्धतीने केलेला अभ्यास आणि त्याचे केलेले विश्लेषण म्हणजे ग्राफोलॉजी होय. आता पहिली व्याख्या थोडीशी सोपी साधी सरळ वाटली, पण दुसरी व्याख्या ती देखील साधी आहे, पण शास्त्रोक्त पद्धत म्हणजे नक्की काय सर, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, बरोबर की नाही? याला कसलं आलं शास्त्र सर, बरोबर की नाही? आम्ही आतापर्यंत नागरिकशास्त्र शिकलो, अर्थशास्त्र शिकलो, समाजशास्त्र सगळं शिकलो, पण याचं शास्त्र आम्ही आतापर्यंत शिकलेलो नाहीये. तर आहे, याला देखील शास्त्र आहे. याच्यामध्ये जवळपास 12 धडे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे 12 मुख्य धडे आणि बाकीचे त्याच्यामध्ये सब टॉपिक आपण ज्याला म्हणतो. ओके, ते सब टॉपिक असे बरेचसे त्याच्यामध्ये धडे आहेत. आणि त्या 12 धड्यांचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा नक्कीच तुम्हाला ती एक शास्त्रीय पद्धत समजते. ओके, मग ती शास्त्रीय पद्धत, तिचा अभ्यास आणि मग त्या अभ्यासाच्या माध्यमातून केलेले विश्लेषण म्हणजे देखील ग्राफोलॉजी होय. तर ह्या दोन व्याख्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत आणि ह्या दोन व्याख्या अतिशय महत्वाच्या आहेत की ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी. पण अतिशय सोपी व्याख्या तुम्हाला अजून एक मी सांगायचं झालंच तर ग्राफोलॉजी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ग्राफोलॉजी म्हणजे समुपदेशन करण्याचे एक माध्यम आहे. अतिशय सोपी व्याख्या करून तुम्हाला सांगतोय की ग्राफोलॉजी म्हणजे काय, समुपदेशन करण्याचे एक माध्यम आहे. मग तुम्ही म्हणाल की कसं काय हे, सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला. इतका कॉन्फिडन्स मी देणार आहे ना या वेबिनारमध्ये की तुम्ही कॉन्फिडेंटली कोणालाही हा विषय सहज एक्सप्लेन करू शकता. कारण का ह्या विषयामध्ये इतकं काही मोठं नाही आहे. ऍक्च्युली काय माहितीये का, तुम्हाला मी अनुभव सांगतो की मी जवळपास 7 ते 8 लोकांकडून शिकलेलो आहे आणि मी इंग्लिश, मराठी, हिंदी सगळं शिकलेलं आहे. पण त्यातलं हिंदी आणि इंग्लिश जास्त शिकलेलो आहे, कारण काय मराठीमध्ये फार कमी लोक शिकवतात. तर मला आठवतंय की मी एका 3 स्टार हॉटेलमध्ये शिकत होतो आणि त्या सरांनी मला सांगताय, मिस्टर ज्ञानेश्वर, इफ यू आर नॉट कम्फर्ट इन इंग्लिश देन यू कांट अटेंड इट. मी म्हटलं भाई सर, इफ आई कांट अंडरस्टैंड आई कैन आस्क यू इन हिंदी. आपको हिंदी आता है, मेरे को हिंदी आता है, हम लोग हिंदी में बात करेंगे. म्हणजे ग्राफोलॉजी हे असं काहीतरी वेगळं आहे, भव्य दिव्य, जे आपण शिकू शकत नाही. अशी एक हवा निर्माण केली गेली आहे मार्केटमध्ये. इतकी मोठी हवा निर्माण केली गेली आहे की एक सर्वसाधारण माणूस शिकू शकत नाही आणि मराठी माणूस तर नाहीच नाही शिकू शकत. पण मी आज तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे मराठीमध्ये शिकू शकता. फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे. काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये. ओके, मग ग्राफोलॉजी हे संभाषण करण्याचं माध्यम कसं काय, तर बघा, आज मानसशास्त्राच्या आधारे पण समुपदेशन केलं जातं. आज वास्तुशास्त्राच्या आधारे पण समुपदेशन केलं जातं. आज अंकशास्त्राच्या आधारे पण समुपदेशन केलं जातं, बरोबर की नाही? म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रांचा आधार घेऊन एखाद्या व्यक्तीचं समुपदेशन केलं जातं. हस्तरेषेवरून पण समुपदेशन केलं जातं, बरोबर की नाही? जन्मतारखेवरून पण समुपदेशन केलं जातं. म्हणजे काय की समुपदेशन हे कौशल्य आहे, स्किल आहे, आर्ट्स आहे. ओके, आणि तेच आपल्याला काय करायचंय, शिकायचं आहे. की आपल्याला ग्राफोलॉजी या शास्त्राचा आधार घ्यायचा आहे, ग्राफोलॉजी हे शास्त्र शिकायचं आहे आणि त्याच्यानंतर समुपदेशन हे स्किल, हे कौशल्य शिकायचं आहे आणि ते दोघांचं मर्जिंग करून आपल्याला काय करायचंय, पुढे व्यवसाय करायचा आहे. ओके, तर ग्राफोलॉजी ही काय आहे, समुपदेशन करण्याचं एक काय माध्यम आहे. ओके, तर मग ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय, याच्या मी 3 व्याख्या ज्या तुम्हाला सांगितल्या
त्या कळल्या का? जर कळल्या असेल तर येस टाईप करा, म्हणजे आपण पुढे जाऊया. कारण कसं आहे ना, तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. कारण तुमच्या आयुष्यातला अमूल्य असा वेळ ह्या वेबिनारला दिला. बघा ना, तुम्ही झोपला असतात बरोबर, बरोबर की नाही? दुपारची वेळ आहे, रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, मस्त झोपला असतात, आराम केला असतात, किंवा फॅमिली बरोबर कुठेतरी गेला असतात. पण तुम्ही सगळं सोडून ह्या वेबिनार मध्ये आला आहात, म्हणजे किती अमूल्य वेळ तुम्ही देताय मला. तर मग हा अमूल्य वेळ तुमचा वाया जाऊ नये म्हणून मी तुम्हाला बरंच काय देणार आहे, आणि वेळोवेळी तुम्हाला मी विचारणार आहे की तुम्हाला हे समजलं का? जर समजलं असेल तर पुढे जाऊ, नसेल समजलं आपण रिपीट करू, बरोबर की नाही? सो किती लोकांना हे समजलं त्यांनी येस टाईप करा. ओके, फास्ट. बऱ्याच लोकांचे मेसेज येतात की येस सर. ओके, ठीक आहे. येस सर. येस सर. ओके. एक मॅडम आहेत त्या म्हणतात नो. ओके, ठीक आहे. बघा, समुपदेशन करण्याचं, ग्राफोलॉजी हे एक समुपदेशन करण्याचं माध्यम आहे, की एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून आपण त्या व्यक्तीचं समुपदेशन करू शकतो. ओके. आणि या शास्त्राला ग्राफोलॉजी असं म्हणतात. इतकं सोपं आहे ते. इतकं सोपं आहे. तुम्हाला अजून थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर त्याची क्लॅरिटी येईल, कारण मी काही प्रॅक्टिकल काही गोष्टी दाखवणार आहे. ओके, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आणि नाहीच तरी पण समजलं तर मला शेवटी परत एकदा विचारा, मी तुम्हाला सांगेन, काही टेन्शन नका घेऊ. ओके. चला, एका ज्या सुषमा करून मॅडम आहेत त्यांचा एकाच फक्त मॅसेज, बाकी सगळ्यांना कळलं. ओके, ग्रेट ग्रेट, तुम्हाला सगळ्यांसाठी. सोप्पा आहे हो, काही अवघड नाहीये, अगदी सोप्पा आहे, लक्षात घ्या. फक्त काय म्हटलं ना, की आपल्यापर्यंत ते कधी पोहोचलेलं नाहीये. ओके. कारण बऱ्याच ठिकाणी अनुभव असा आहे की फक्त हिंदी आणि इंग्लिश, मराठीमध्ये कोणीच शिकवायला मागत नाही. चला, तर ग्रॅफोलॉजी आपल्याला कळलेलं आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया, की सर ग्रॅफोलॉजी म्हणजे काय, कळलं, पण याचा इतिहास काय? म्हणजे तुम्ही बोलताय आम्ही ऐकायचं, हे पटत नाहीये. म्हणजे तुम्ही काही बोलाल आम्ही काही ऐकायचं का? त्याला काहीतरी बॅकग्राऊंड पाहिजे ना, पार्श्वभूमी काहीतरी पाहिजे ना. आहे, सगळं आहे, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ग्रॅफोलॉजी हे जर्मन देशातून भारतात आलेलं शास्त्र आहे. इट्स नॉट इंडियन, हे भारतीय नाही आहे. ओके. त्याच्यानंतर ग्रॅफोलॉजी बद्दलचं जे पहिलं पुस्तक आलं ते इसवी सन 1622 मध्ये कॉमिलो बांडो या लेखकाने प्रकाशित केलं. आता 1622 कुठे आणि 2025 कुठे, म्हणजे किती जुनं शास्त्र आहे हे तुमच्या इथे लक्षात येत असेल. बरं, पुस्तक जरी 1622 मध्ये आलं तरी पण याच्यावरचं जे काम सुरू झालं ते 1915 मध्ये झालं, जे मिल्टन मंकर नावाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी केलं. म्हणजे 1622 ला पुस्तक निघालं, 1915 मध्ये काम सुरू झालं. किती मोठ्या कालावधीनंतर काम सुरू झालं. आणि आज अशी कंडिशन आहे की प्रत्येक देशामध्ये, म्हणजे फक्त भारतात नाही तर प्रत्येक देशामध्ये आज अनेक ग्राफॉलॉजिस्ट आहेत की जे चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात. काही फुल टाइम आहेत, काही पार्ट टाइम आहेत, पण खूप मोठ्या संख्येने आज ग्राफॉलॉजिस्ट काम करतात. जसं सायकोलॉजिस्ट असतात, सेम तसंच ग्राफॉलॉजिस्ट असतात, लक्षात घ्या. ओके. तर आज अनेक लोक ह्याच्यामध्ये काम करत आहेत. तुम्हाला एक थोडीशी डिटेलिंग सांगतो की ग्राफॉलॉजी हे जर्मन मधून भारतात आलेलं शास्त्र आहे, असं इथे मी तुम्हाला सांगितलं. ओके. आणि हेच सत्य आहे, कारण का बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही इन डिटेलिंग अभ्यास करता तेव्हा तुम्हाला हेच सापडतं. पण जेव्हा तुम्ही आपल्या शास्त्रांचा अभ्यास करता, भगवद्गीता आहे, दासबोध आहे, ओके, किंवा आपले जे भारतीय शास्त्र आहेत त्यांचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता ना, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला याचे दाखले सापडतात. भगवद्गीतेमध्ये पण एका अध्यायामध्ये ऑलरेडी याचा तुम्हाला दाखला मिळतो, की एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तीचा स्वभाव याचा आपल्याला आढावा घेता येतो, मागोवा घेता येतो, लक्षात घ्या. पण काय आहे ना, आपण त्याच्यावरती असं नाही म्हणू शकत की भारतीय म्हणून, कारण काय होतं की आपल्याला तसा ठोस पुरावा काहीच नाहीये. जसं योग हे भारतीय, पातंजली महामुनींनी 185 सूत्रामध्ये ते लिहून ठेवलेलं, आपल्याला अष्टांग योग सांगितला, यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, पण हे सगळं आपल्याकडे लिखित आहे आणि म्हणून आपण काय म्हणतो की हे भारतीय आहे. आता तो योग बाहेर गेला, त्याचा योगा झाला आणि मग आपल्याकडे येऊन आपण त्याला डोक्यावरती घेतला, बरोबर की नाही? हे आपलं दुर्दैव. सेम आयुर्वेदचं पण तेच आहे. आयुर्वेद आपलं गेलं बाहेरच्या देशामध्ये, तिथं रिसर्च झाले, आयुर्वेदचा आयुर्वेदा झाला आणि मग ते आपण घेतलं. सांगायचं तात्पर्य असं आहे की भारतामध्ये हे जरी शास्त्र जन्माला आलेलं नसलं तरी पण भारताच्या काही शास्त्रांमध्ये याचा ऑलरेडी उल्लेख झालेला आहे. ओके.
तर हा थोडक्यात इतिहास आहे. जास्त आपण ह्याच्यात वेळ न घालवता आपल्या मेन विषयाला आपल्याला सुरुवात करायची आहे. पण ही पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असावी म्हणून मी तुम्हाला थोडक्यात हे सांगितलेलं आहे की याला एक बॅकग्राऊंड आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही सखोल अभ्यास करता तेव्हा तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी याच्याबद्दल इन डिटेलिंग मध्ये कळतात. ओके. आता गेली अनेक वर्ष आम्ही याच्यामध्ये अभ्यास करतोय म्हणून तुम्हाला हे सगळं मी इथे सांगू शकलो. तर पहिलं पुस्तक कधी निघालं तुम्हाला कळलं, पहिली प्रॅक्टिस कोणी चालू केली हे तुम्हाला कळलं, आणि आज मी काय सांगतो तुम्हाला की जगामध्ये अनेक लोक याच्यामध्ये प्रॅक्टिस करतात. ओके. आता सगळ्यात महत्वाचा टॉपिक आपला तो म्हणजे आपला सिग्नेचरचा. ओके. कारण तुम्ही सगळे म्हणाल की सर तुम्ही सिग्नेचर बद्दल काहीतरी सांगणार होतात पण तुम्ही तर काहीतरी वेगळंच सांगताय, ग्रॅफोलॉजी ग्रॅफोलॉजी ग्रॅफोलॉजी. तर कसं असतं ना मित्रांनो की गणितामध्ये जसं असतं ना की बीजगणित आणि भूमिती, तसंच ग्रॅफोलॉजीमध्ये सिग्नेचर हा एक महत्वाचा भाग आहे. ओके. तर मग आज आपल्याला सिग्नेचर बद्दल बऱ्याच काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, आणि ह्या सिग्नेचर मध्ये काय असतं आणि काय असलं पाहिजे, किंवा याच्यावरून आपल्याला कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करता येईल. तुम्ही जाहिरात पाहिलीत की नाही की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्याचं माइंड रिडिंग करायला शिका. तर हे कसं करायचं याचा आपल्याला काय करायचं आता थोडासा आपला अभ्यास करायचा आहे. ओके. आणि म्हणून मी तुम्हाला ना काही सॅम्पल दाखवतोय आणि ते सॅम्पल तुम्हाला मी ते एक्सप्लेन करणार आहे. ओके. पण तत्पूर्वी मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे इथे की इथे कोणी असं आहे का की ज्यांनी आपली स्वाक्षरी ग्रॅफॉलॉजिस्ट कडून अनालिसिस करून घेतले? त्यांनी येस टाईप करा फास्ट. कोणी असं आहे का की ज्यांनी आपली स्वाक्षरी ग्रॅफॉलॉजिस्ट कडून अनालिसिस करून घेतलेली आहे? असं कोणी आहे का? फास्ट. अरे वा. येस. 4-5 लोक आहेत. छान छान. ओके. ग्रेट ग्रेट. छान. ओके. ओके. बाकीचे नो म्हणतात. ओके ठीक आहे. ज्यांनी नाही केलं त्यांनी टाईप करायची गरज नाही, फक्त ज्यांनी केलेलं आहे त्यांनी येस टाईप करा असं मी म्हटलेलं आहे. एक 4-5 लोकांच्या मेसेज की येस सर. ओके ठीक आहे. आता आपल्याला ना काही सॅम्पल बघायचे आहेत. ओके. आणि त्या सॅम्पलवरून मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, आणि ते व्यवस्थित समजून घ्या की नक्की काय आहे ते आणि आपल्याला काय करायचं ते. बघा, ग्रॅफॉलॉजीनुसार या सिग्नेचरला जॉईंट सिग्नेचर असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे जोड अक्षरांची स्वाक्षरी. इथे बघा, ए कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे. ए आणि आर हे एकमेकांना जॉईंट आहेत. म्हणजेच काय? जोड अक्षराची स्वाक्षरी. जेव्हा अशा पद्धतीने एखादी व्यक्ती स्वाक्षरी काढते तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगत असते. ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असते. काय ते तुम्हाला पुढे मी जाऊन सांगेन. ओके. 2 नंबरला तुम्हाला अजून एक नमुना सांगतो की ए आर कदम स्वाक्षरी आहे, पण ए कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे, पण ए ने काय केलेलं आहे, संपूर्ण स्वाक्षरीच्या भोवती सर्कल काढलेला आहे, वर्तुळ काढलेला आहे. या सिग्नेचरला ग्रॅफॉलॉजीच्या भाषेमध्ये इन सर्कल सिग्नेचर असं म्हणतात. ओके. किंवा मराठीत जर म्हणायचं झालं तर वर्तुळातील स्वाक्षरी. बघा, प्रत्येक शास्त्राची ना एक स्वतंत्र भाषा आहे. ओके. आणि मग त्या भाषेनुसार ते शब्द वापरले जातात. तर याला काय म्हटलं जातं? वर्तुळातील स्वाक्षरी. जेव्हा एखादी व्यक्ती अशा पद्धतीने स्वाक्षरी काढते तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असते, बऱ्याच काही गोष्टी सांगत असते. ओके. काय ते तुम्हाला मी थोडक्यातच सांगणार आहे थोड्याच वेळामध्ये. ओके. त्याच्यानंतर 3 नंबरची स्वाक्षरी. ए आर कदम, ए कॅपिटल, आर कॅपिटल, के कॅपिटल, आणि खाली एक रेष आहे ज्याला अंडरस्कोप असं म्हटलं जातं. ओके. जेव्हा अशा पद्धतीने एखादी व्यक्ती स्वाक्षरी काढते तेव्हा सेम ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असते, बऱ्याच काही गोष्टी सांगत असते. ओके. याला फर्स्ट इनिशियल अनक्लिअर्ड असं सिग्नेचर म्हटलं जातं. म्हणजे काय? पहिलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी. ओके. आता ह्या सिग्नेचर मध्ये बघा, एस आहे की जे आहे हे आपल्याला कळत नाहीये. म्हणजे पहिल्याच बघता बघता जर आपण विचार केला तर आपल्याला जे दिसू शकतो इथे, पण नंतर आपल्याला कळतं की पुढे ए लिहिलेलं आहे, एन लिहिलेलं आहे, जे लिहिलं आहे, ए लिहिलं आहे, वाय लिहिलं आहे. म्हणजे हा एस असेल, कारण का संजय असं हे नाव होतंय. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्वाक्षरीतील पहिलं अक्षर अस्पष्ट काढते तेव्हा
ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगत असते, बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असते. काय ते थोडक्यात तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. ओके. त्याच्यानंतर 5 नंबरचा नमुना बघा. याला अनक्लिअर सिग्नेचर असं म्हटलं जातं. म्हणजे काय? अस्पष्ट स्वाक्षरी. संपूर्ण स्वाक्षरीच अस्पष्ट आहे. ओके. बघा ना, आता इथे त्यांनी हा कॅपिटल ए आहे की मराठीतला न आहे, हा पुढे मराठीतला म आहे की इंग्लिश मधला एन एम आहे, काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती संपूर्ण स्वाक्षरी अस्पष्ट काढते, तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगत असते, बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असते. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर काय तुम्ही एकच गोष्ट रिपीट करताय की बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करते, बऱ्याच काही गोष्टी सांगत असते, तर काय सांगते ते तर सांगा. ओके. सांगतो, सगळं सांगतो. म्हटलं ना तुम्हाला, मी प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला इन डिटेलिंग सांगणार आहे, पण थोडा वेळ द्या. आपण फक्त नमुने पहिले आधी क्लिअर करूया आणि मग पुढे जाऊया. ओके. ए डॉट आर डॉट कदम ह्याला डॉट सिग्नेचर असं म्हटलं जातं. ओके. 7 नंबरची सिग्नेचर बघा, ह्याला मातृभाषेतील स्वाक्षरी असं म्हटलं जातं. की काही लोक मराठीमध्ये सिग्नेचर करतात, माझी देखील मराठीमध्ये सिग्नेचर आहे. ओके. सगळीकडे म्हणजे अगदी बँकेपासून तर कुठे सगळ्या ठिकाणी माझी मराठीमध्ये सिग्नेचर आहे. 8 नंबरची सिग्नेचर त्याला क्रिएटिव्ह सिग्नेचर म्हटलं जातं. काय क्रिएटिव्ह केलं यांनी? तर आशिषनी काय केलंय, ए मध्ये ना स्माइली काढले. आता काही लोकांना याच्यामध्ये शंकरची पिंड पण दिसू शकेल, बरोबर की नाही? तर क्रिएटिव्ह सिग्नेचर असं ह्याला म्हटलं जातं. आणि याला प्रायोरिटी सिग्नेचर असं म्हटलं जातं 9 नंबरच्या सिग्नेचरला. ओके. आता प्रायोरिटी सिग्नेचर म्हणजे नक्की काय? तर इथे बघा, आशिषनी काय केलंय, स्वतःचं आडनाव हे प्रथमता लिहिलंय आणि स्वतःचं नाव हे नंतर लिहिलंय. तर याला प्रायोरिटी सिग्नेचर असं म्हटलं जातं. ओके. की यांनी काय केलंय, प्रथम प्राधान्य कोणाला दिलेलं आहे? आडनावाला दिलेलं आहे. किंवा बऱ्याचशा मुली लग्न झाल्याच्या नंतर सासरचं आडनाव आणि माहेरचं आडनाव दोन्ही आडनाव लावतात बघा, बरोबर की नाही? तर त्यांच्या सिग्नेचर पण प्रायोरिटी सिग्नेचर ह्या प्रकारामध्ये येतात. तर असे हे 9 प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये अशा आपण 43 प्रकार शिकतो. किती? 43. आणि ते 43च्या 43 प्रकार आपण इन डिटेलिंग मध्ये शिकतो, त्याचं विश्लेषण इन डिटेलिंग मध्ये शिकत असतो. पण ठीक आहे, तो कोर्सचा भाग झाला ज्याच्यामध्ये सगळं इंटेलिजन्स शिकलं जातं. पण आता आपल्याला ह्या वेबिनारमध्ये फक्त मी हे काय केलं, 9 सॅम्पल्स घेतलेले आहेत. आणि इथे मला तुम्हाला तर काय सांगायचंय की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीतून आपल्याला नक्की काय कळतं, ती स्वाक्षरी नक्की काय रिफ्लेक्ट करते, याच्यावरती काय होणार आहोत आपण आता थोडस फोकस करणार आहोत. ओके. तर बघा, या सगळ्या स्वाक्षरीवरून आपल्याला काय कळतं? तर आपल्याला आहे ना, एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो. की या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, बोलका आहे, कमी बोलणारा आहे, डावखोरपणा आहे, आतल्या गाठीचा आहे, कसा आहे नक्की याचा स्वभाव, हा स्वभाव आपल्याला कळतो. त्याच्यानंतर त्याच्यातलं यश अपयश आपल्याला कळतं, नातेसंबंध आपल्याला कळतात. म्हणजे नातेसंबंधामध्ये इथपर्यंत आपल्याला कळतं की एखाद्या व्यक्तीच्या सिग्नेचरवरून आपल्याला कळतं की त्याचं नातेसंबंध चांगलं आहे की नाही, टिकणार आहे की नाही, म्हणजे पुढे जाऊन डिवॉर्स तर घेणार नाही, इथपर्यंत आपल्याला कळतं. पण एवढंच सांगेन, लगेच नाही कळत. तूप खाल्ल्याने लगेच रूप येत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. सेम तसंच आहे की हे शास्त्र शिकावं लागतं, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करावी लागते, वेळ द्यावा लागतो, आणि मग तुम्हाला त्यात प्रावीण्यता मिळवता येते. लगेच नाही मिळवता येत. पण डेफिनेटली विश्वास आहे की जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलात तर तुम्हाला कळतं की त्या साक्षीवरून त्या व्यक्तीचं नक्की रिलेशनशिप कसं आहे हे तुम्हाला कळतं. त्याच्यानंतर त्याची मनोवस्था आपल्याला कळते की नक्की याची मानसिक स्थिती कशी आहे, खालावलेली आहे, बिघडलेली आहे, तो मानसिक आजारी आहे, तो स्ट्रेसमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे, एनएक्झायटी मध्ये आहे, नक्की काय, तो स्वतःचं बरं वाईट करण्याचा विचार करतोय का, सुसाईड वगैरे तर करणार नाही ना. म्हणजे त्याची मेंटल हेल्थ कशी आहे ही आपल्याला त्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून कळते. ओके. त्याच्यानंतर त्याचा आत्मविश्वास कसा आहे, त्याची प्रगती अधोगती, आणि बऱ्याच काही गोष्टी कळतात. म्हणजे एकंदरीत इथे मी नेहमी सांगत असतो की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून आपल्याला त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी किंवा ज्याला आपण व्यक्तिमत्व, हे व्यक्तिमत्व कळतं. आणि एकंदरीतच त्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरून आपल्याला त्याचं मानसिक म्हणतो ना, किंवा त्याचं माइंड रीडिंग करता येतं, त्याचा मानसिक अभ्यास आपल्याला करता येतो. ओके.
तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या स्वाक्षरीवरून समजत असतात. पण आता तुम्ही म्हणाल की सर खरंच इतकं सगळं समजतं, कसं काय समजतं? प्रश्न आहे, बरे की नाही, की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून आता आम्ही इतकं शिकलो आतापर्यंत, म्हणजे आमचं एज्युकेशन कम्प्लीट झालं, आम्ही डिग्र्या घेतल्या, डिप्लोमा केला, सगळं केलं, पण आम्हाला आतापर्यंत कुठेच असं वाचनात पण नाही आलं किंवा कुठे शिकवलं पण नाही सहीवरून इतकं काय असतं, आणि आम्ही आता कधीपासून सही करतोय. मग हे खरंच सत्य आहे का, किंवा खरंच हे सगळं करता येतं का? तर बघा, तुम्हाला ना काही सिक्रेट मी सांगणार आहे, आणि बघा ते सिक्रेट पटतायत का ते तुम्हाला. आपण एक सजीव म्हणून ह्या सृष्टीमध्ये जन्म घेतलेला आहे. आपण सगळे मानव प्राणी आहोत, आणि आज ह्या सृष्टीवरती प्रत्येक माणूस हा पद्धतीने किंवा तीन माध्यमातून व्यक्त होत असतो, असं आपण म्हणायला काही हरकत नाही. ओके, प्रत्येक व्यक्ती तीन माध्यमातून व्यक्त होत असतो. मग ही माध्यमं कोणती? तर सगळ्यात पहिलं माध्यम जे म्हणजे वर्बल कम्युनिकेशन, जे आत्ता मी तुमच्याशी करतोय, बरोबर की नाही. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे नॉन वर्बल कम्युनिकेशन्स. म्हणजे काय, की जिथे शब्दांचा वापर नाही केला जात, तिथे शब्दांचा वापर नाही केला जात, तिथे बॉडी लँग्वेजचा वापर केला जातो. ओके, म्हणजे जी लोक बोलत नाहीत ते काय करतात, देहबोलीचा वापर करतात. आणि तिसरं जे माध्यम आहे ना, ते म्हणजे रायटिंग कम्युनिकेशन्स. ओके, व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, रायटिंग कम्युनिकेशन, ह्या तीनच माध्यमातून एखादी व्यक्ती व्यक्त होते. चौथा कुठलाही माध्यम नाहीये व्यक्त होण्याचा, लक्षात घ्या. इथे लक्षात, हे तीनच माध्यम आहेत. मग आता तुम्ही म्हणाला की सर याचा आणि आपल्या स्वाक्षरीचा काय नक्की संबंध आहे? आहे, संबंध खूप मोठा आहे, लक्षात घ्या. संबंध खूप मोठा आहे. कसा, तर तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतो. माझ्या माऊसकडे सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे. हे जे चित्र आहे ना, मला सांगा, ह्या चित्रामध्ये जे आपल्याला पेन दिसतोय, ह्या पेनाला माहिती आहे का हो की मला आता काय लिहायचंय ते? नाही माहिती. हा पेन ज्या बोटांमध्ये पकडला गेलाय, ज्या हातामध्ये पकडला गेलाय, त्या बोटांना, त्या हाताला माहिती आहे का की मला आता काय लिहायचंय ते? नाही माहिती. मग पेनाला माहिती नाहीये, बोटांना माहिती नाही, हाताला माहिती नाहीये, मग ही माहिती कोणाला आहे? बरं, ज्या वहीवरती लिहिलं जाणार आहे, ज्या वहीच्या पानावरती लिहिलं जाणार आहे, त्या वहीला किंवा त्या वहीच्या पानावरती माहिती आहे का की माझ्यावरती आता काय लिहिलं जाणार आहे? एखादा निबंध लिहिला जाणार आहे, एखादी तक्रार लिहिली जाणार आहे, एखादा विनंती अर्ज लिहिला जाणार आहे, एखादा बायोडेटा लिहिला जाणार आहे, एखादं रिझायनेशन लेटर लिहिलं जाणार आहे, नक्की काय लिहिलं जाणार आहे माझ्यावरती हे त्यालाही माहिती नाहीये. बघा, पेनाला पण माहिती नाहीये, बोटांना पण माहिती नाहीये, हाताला पण माहिती नाहीये, वहीला पण माहिती नाही, पानांना पण माहिती नाहीये. मग हे माहिती कोणाला आहे? प्रश्न आहे की नाही? मग हे माहिती कोणाला आहे? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपल्या मनामध्ये विचार येतो, आणि तो विचार आपण काय करत असतो, आपल्या हातून लिहून काढत असतो. इथे लक्षात, आपल्या मनामध्ये आलेला विचार आपण काय करत असतो, लिहून काढत असतो. आणि म्हणून मी इथे एक व्याख्या तुम्हाला अजून सांगतो, की ग्रॅफॉलॉजी म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाहीये. ग्रॅफॉलॉजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करणं होय. तुम्ही सहज पेन घेता का हो, मला सांगा? नाही ना. तुमच्या मनात काहीतरी विचार येतं, आणि म्हणून तुम्ही पेन शोधता, आणि मग लिहायला जाता. बरं की नाही? असं कधी होतं का पहिलं पेन घेऊन बसता, नंतर विचार करेन काय लिहायचं ते? असं नाही होत. ओके, आपल्या मनात प्रथमतः विचार येतो, आणि मग आपण पेन शोधायला काय होतो, सुरुवात करतो. म्हणजे थोडक्यात काय, की आपल्याला आहे ना, हेच शास्त्र शिकायचं आहे, की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून आपल्याला त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करायचं आहे. ओके, मग माझा एक प्रामाणिक प्रश्न, की किती जण हे शिकायला तयार आहेत? त्यांनी येस टाईप करायचं आहे फास्ट. किती जण हे शिकायला तयार आहे? त्यांनी येस टाईप करायचं आहे फास्ट. फास्ट. येस, फास्ट. नमस्कार, मी सौ पूर्वा प्रमोद देवधर, ठाकूरद्वार, मुंबई 2 येथे राहते. माझा संपर्क क्रमांक आहे 9869939072.
आदरणीय श्री ज्ञानेश्वर सतपाळ सर यांच्या दुर्वा एज्युकेशन सोसायटीकडून मी स्वाक्षरी चिकित्सा हा एक प्रमाणित कोर्स केला आहे आणि सरांच्या मौलिक मार्गदर्शनाने मी एक माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. सही, सिग्नेचर किंवा स्वाक्षरी ही प्रत्येकाची खूप खासगी बाब आहे आणि जिव्हाळ्याची पण आहे. पण जो तो स्वतःला कळायला लागल्यापासून स्टायलिश आणि खूप क्लिष्ट किचकट अशी सही करतो आणि मस्तपैकी त्यांना कळतही नाही की आपल्याला काय त्रास होत आहेत. तर आपल्या क्लिष्ट स्वाक्षरीमुळे आपल्या स्वतःला खूप त्रास होत असतात. तर ते त्रास काय आहेत आणि तुमची योग्य सही कशी असावी यासाठी मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करीन. स्वतःची सही करून घेण्यासाठी मला नक्की संपर्क करा. धन्यवाद. ओके. मी प्रश्न केला होता की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करायला शिकायला किती लोक तयार आहेत, तर त्यांनी येस टाईप करायचं आणि बऱ्याच लोकांचे मेसेज की येस सर. ओके. ह्या मॅडम आपल्या आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनी खूप छान पद्धतीने अभिप्राय सांगितलेला आहे आणि तो अभिप्राय तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असाल आणि खूप चांगला बिझनेस करतायत त्या. ओके. तर मग किती लोक तयार आहेत असा मी प्रश्न केल्याच्या नंतर मग जवळपास 35 मेसेज आलेले आहेत, 35 मेसेज आले की इतकी लोक तयार आहेत शिकायला. ओके, ग्रेट. कारण का जो शिकेल तोच टिकेल, बरोबर की नाही? जो शिकेल तोच टिकेल आणि शिकलं पाहिजे. कारण का जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल, भव्य दिव्य करायचं असेल, तर काहीतरी वेगळं शिकणं गरजेचं आहे. कारण का काळाची ती गरज आहे. ओके. तर मग बघा, जर आपल्याला हे सगळं शिकायचं असेल तर त्यासाठी आपला हा अभ्यासक्रम आहे. बना स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ आणि सुरू करा स्वतःचा व्यवसाय. स्वतःची नोकरी, स्वतःचा व्यवसाय सगळं सांभाळून तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन काम करू शकता. ओके. मग काय शिकवलं जातं ह्या अभ्यासक्रमामध्ये ते आता आपण काय करणार आहोत, थोडक्यात समजून घेणार आहोत. आणि सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी कुठलाही तर्कवितर्क नव्हता प्रामाणिकपणे हे समजून घ्या की नक्की काय अभ्यासक्रम आहे ते. कारण काय होतं ना, एखाद्या व्यक्तीच्या सहीवरून खरंच आपल्याला हे सगळं ओळखता येतं का, हा सहज प्रश्न आपल्याला पडतो आणि शंका निर्माण होते. कारण हे खरं नाही, हे खोटं आहे. अगदी बरोबर आहे, तुम्हाला ते खोटं वाटणं अगदी बरोबर आहे. का? कारण का तुम्हाला ते माहितीच नाहीये की नक्की एखाद्या व्यक्तीच्या सहीवरून हे सगळं ओळखण्यासाठी किती अभ्यास करावा लागेल, किती शिकावं लागेल, हे तुम्हाला माहितीच नाहीये. आणि म्हणून तुम्ही तो तर्कवितर्क लावू शकता. तर तसं अजिबात लावू नका. प्रथमतः समजून घ्या की किती शिकावं लागतं, किती अभ्यास करावा लागतो तो. ओके. आणि मग तुम्हाला कळेल की येस, इतकं सगळं शिकल्याच्या नंतर आपण डेफिनेटली एखाद्या व्यक्तीचं अनालिसिस करू शकतो. काय शिकवलं जातं ह्याच्यामध्ये, तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जे शिकवलं जातं ते म्हणजे क्लॅरिटी. एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून आपल्याला त्या व्यक्तीचं अनालिसिस करायचं आहे, त्याचं समुपदेशन करायचं आहे. तर मग ते करण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीच्या स्वाक्षरीमध्ये काय बघावं लागतं, प्रथमतः क्लॅरिटी बघावी लागते, स्पष्टता बघावी लागते. आता ह्या क्लॅरिटी चॅप्टरमध्ये अनेक सब टॉपिक्स आहेत, अनेक सब टॉपिक आहेत की जे तुम्हाला याच्यामध्ये इन डिटेलिंग मध्ये शिकवले जातात. की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीमध्ये जर का पहिलं अक्षर अस्पष्ट असेल तर ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल काय सांगते. जर का मधलं अक्षर अस्पष्ट असेल तर ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल काय सांगते. जर का शेवटचं अक्षर अस्पष्ट असेल तर ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल काय सांगते. जर संपूर्ण सिग्नेचर अस्पष्ट असेल तर ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल काय सांगते. म्हणजे असे किती प्रकार मी तुम्हाला सांगितले, 4 प्रकार ह्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवले जातात. क्लॅरिटी हा एक धडा, त्या धड्यामध्ये किती चॅप्टर तुम्हाला शिकले जातात, 4 चॅप्टर. की ज्या 4ही चॅप्टरना तुम्हाला कळतं की त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी नक्की काय आहे, कशी आहे ती. ओके. तर पहिला धडा कुठला शिकवला जाईल तुम्हाला, क्लॅरिटीचा. दुसरा साईज. ओके. की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून, त्या स्वाक्षरीच्या साईजवरून आपल्याला त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कळते, त्या व्यक्तीचा आपल्याला अभ्यास करता येतो, त्याचं माइंड रिडिंग करता येतं. मग याच्यामध्ये किती प्रकार आहेत, तर याच्यामध्ये पण 4 प्रकार आहेत. बिग सिग्नेचर, व्हेरी बिग सिग्नेचर, स्मॉल सिग्नेचर आणि व्हेरी स्मॉल सिग्नेचर. अशा 4 साईज तुम्हाला शिकवल्या जातात की जर एखाद्या व्यक्तीची सिग्नेचर ही व्हेरी स्मॉल असेल तर ती सिग्नेचर त्या व्यक्तीबद्दल काय सांगते. जर एखाद्या व्यक्तीची सिग्नेचर व्हेरी बिग असेल तर ती सिग्नेचर त्या व्यक्तीबद्दल काय सांगते. हे तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके. सो हा कितवा चॅप्टर आहे, दुसरा चॅप्टर आहे. ओके. मी तुम्हाला पण काही टिप्स देणार आहे, पण त्या मी शेवटी देईन तुम्हाला टिप्स की तुमची स्वाक्षरी कशी असली पाहिजे, तुमच्या स्वाक्षरीमध्ये काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, हे मी तुम्हाला देखील सांगणार आहे
पण तत्पूर्वी समजून घ्या की जर तुम्हाला तज्ञ बनायचं असेल, तुम्हाला एक्सपर्ट बनायचं असेल, तुम्हाला जर का बिझनेस करायचा असेल, तर तुम्हाला प्रथम हा अभ्यासक्रम समजून घेणं खूप गरजेचं आहे. बाकी तुमच्या वैयक्तिक ह्याच्यासाठी मी तुम्हाला टिप्स देणार आहे, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. तर तिसरा टॉपिक तुम्हाला जो शिकवला होता तो म्हणजे ह्याच्यामध्ये डिरेक्शन्स. ओके. की आपल्या सिग्नेचरची जी दिशा आहे ती कशी असली पाहिजे, वर जाणारी, स्टेटमध्ये की खाली जाणारी. ओके. तीन दिशा आहे त्याच्यामध्ये, ज्याला ग्राफॉलॉजीच्या भाषेमध्ये डिसेंडिंग, असेंडिंग आणि स्टेट असं म्हटलं जातं. आणि ह्या तिन्ही दिशा अतिशय महत्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवल्या जातील. ओके. त्याच्यानंतर प्रेशर्स आहे, त्याच्यानंतर कनेक्शन्स आहेत सेल्फ आणि फॅमिलीचे. ओके. त्याच्यानंतर स्टार्टिंग वर्ड्स हा खूप महत्वाचा आहे, ते देखील तुम्हाला जे मी शिकवलं होतं. अंडरस्कोप तुम्हाला शिकवलं जातात. अंडरस्कोप मध्ये तर 7 ते 8 प्रकार आहेत. 7 ते 8 सब टॉपिक आहेत. सिंगल अंडरस्कोप, डबल अंडरस्कोप, रिव्हर्स अंडरस्कोप, कटिंग अंडरस्कोप. म्हणजे याच्यामध्ये 7 ते 8 प्रकार आहेत जे तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवले जातात. की जर एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीखाली सिंगल अंडरस्कोप असेल तर ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल काय सांगते. जर एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीखाली 2 अंडरस्कोप असेल तर ती काय सांगते. ओके. असं तुम्हाला ह्याच्यामध्ये इन डिटेलिंग मध्ये शिकवलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला स्कॉर्पियन सिग्नेचर्स शिकवली जाईल, डॉट सिग्नेचर शिकवली जाईल, प्रायोरिटी शिकवलं जाईल, सर्कल शिकवलं जाईल आणि एक्स्ट्रा क्रिएटिव्हिटी. म्हणजे जवळपास असे 12 धडे आहेत, जे 12 धडे तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवले जातात. आणि हे 12 धडे तुम्हाला ग्राफॉलॉजी आणि सायकोलॉजी येते लक्षात. ग्रॅफॉलॉजी आणि सायकोलॉजी ह्या दोघांच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, शिकवलं जाणार आहे. येस, हा माझा कोर्स आहे आणि मी ऍज अ सायकोलॉजिस्ट मी ह्या कोर्समध्ये काय केलेलं आहे की साधं सोपं आणि सरळ भाषेमध्ये शिकवलेलं आहे. आणि तो साधा सोपा सरळ का झालाय, कारण का मी याच्यामध्ये सायकोलॉजी इन केलेली आहे. इथे लक्षात, सायकोलॉजी इन केलेली आहे. उदाहरण तुम्हाला देतो आणि उदाहरणासहित तुम्हाला मी स्पष्ट करून सांगतो आणि तुम्हाला पण काही मी टिप्स देतो. ओके. की जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती खाली जाणारी सही करते, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं डिरेक्शन, सिग्नेचरचं डिरेक्शन हे खाली जाणार असतं, तर ग्राफोलॉजी काय सांगतं की अशी सिग्नेचर करायची नाही. ओके. ग्राफोलॉजी काय सांगतं की खाली जाणारी सिग्नेचर करायची नाही, सिग्नेचर वर जाणारी करायची. तर माझा एक प्रामाणिक प्रश्न असा असतो की का. बघा, माझा प्रश्न काय असतो, का. आता तुम्हाला माहिती आहे, मी 7 ते 8 लोकांकडे शिकलो पण मला ना कधीच कोणी उत्तरं दिली नाहीत. मी प्रश्न करायचो की सर, तुम्ही म्हणताय की ग्राफॉलॉजीनुसार तुमची स्वाक्षरी खालून वर जाणारी असली पाहिजे. स्वीकारलं मी. खालून वर जाणारी स्वाक्षरी असली पाहिजे, पण का. त्याच्या मागचं कारण काय. तर कोणीच मला उत्तर द्यायला तयार नाही. फक्त उत्तर एवढंच येतं की ग्राफॉलॉजी सांगतं म्हणून करायचं. तर मला नाही, कुठे ते पटत नाही. लक्षात घ्या. मला सांगा, आता तुम्ही माझ्या वेबिनारमध्ये आहात, जर मी तुम्हाला असं म्हटलं की तुमची सही खालून वर जाणारीच असली पाहिजे, तुम्ही विचाराल का. मी तुम्हाला सांगतो ग्राफॉलॉजीने सांगितलंय. तुम्हाला पटेल का हो. तुम्हाला पटेल का, येस और नो मध्ये टाईप करा. तुम्ही मला विचारलात की सर, सही खालून वर जाणारीच का असली पाहिजे, मी सांगितलं ग्राफॉलॉजीने सांगितलं. तुम्हाला हे पटेल का, येस और नो. हो, किती लोक प्रामाणिकपणे अटेंड करतायत, किती लोक जागी आहेत, त्यांनी येस टाईप करा. कारण का दुपारची वेळ आहे, माहिती नाही डुलकी लागू शकते, बरोबर की नाही. किती लोकांना हे पटेल. अमृता मॅडम म्हणतात की येस पटेल. पटेल तुम्हाला. क्या बात आहे, एवढा विश्वास. ओके. बघा, मी पुन्हा सांगतोय की माझा असा प्रश्न आहे की जर मी तुम्हाला सांगितलं की तुमची सही खालून वर जाणारी असली पाहिजे, तर तुम्ही विचाराल मला की का सर, असं का, खालून वर जाणारीच का असली पाहिजे. तर मी तुम्हाला उत्तर देईन की ग्राफॉलॉजीने सांगितलंय. तर ते तुम्हाला पटेल का, येस और नो मध्ये टाईप करायचंय. ओके. चला, खूप लोकांचे मेसेज नाही आलेत पण काही लोकांचे यस आलेले आहेत. ओके, ठीक आहे, चला. धन्यवाद, धन्यवाद. चला, ज्यांनी येस बोलले त्यांचे पण धन्यवाद, ज्यांनी नाही म्हणले त्यांचे पण धन्यवाद. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मला तरी नाही पटणार. ओके. मला जर तुम्ही प्रामाणिकपणे विचाराल ना, तर मी म्हणेन की नाही पटणार, मला पटवून द्या. ओके.
तर मग काय माहितीये का, ग्राफॉलॉजीच्या अभ्यासक्रमात असं कुठेच पटवून दिलेलं नाहीये. ग्राफॉलॉजीचा तुम्ही किती अभ्यास करा, त्या अभ्यासक्रमामध्ये फक्त आणि फक्त एवढंच सांगितलंय की ग्राफॉलॉजीने सांगितलं ना तीच पूर्व दिशा. आणि मला ते कधीच पटलेलं नाही, म्हणून 7 ते 8 लोकांकडून शिकल्याच्या नंतर मी माझं स्वतःचं अनालिसिस केलं, मी माझा स्वतःचा सगळा अभ्यास केला. आणि मी माझ्या स्वतःच्या ज्ञानाने म्हणा, अनुभवाने म्हणा, मी वेगळा अभ्यासक्रम डिझाईन केला की ज्याच्यामध्ये सायकोलॉजी प्लस ग्राफॉलॉजी ह्या दोघांचं मिश्रण केलं. आणि मग मी काय केलं, अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात केली. आणि तो अतिशय सोपा झाला. आता मी तुम्हाला कारण सांगणार आहे, ते पटतंय का ते फक्त मला सांगा. बघा, एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी ही सरळ रेषेत नसावी, एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी ही वरून खाली जाणारी नसावी, तर एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी ही खालून वर जाणारी असावी, असं ग्राफॉलॉजी सांगतं. का सांगतं, कशासाठी सांगतं, कारण काय, हे ग्राफॉलॉजीने विश्लेषण दिलेलं नाहीये. त्यांचं म्हणणं फक्त की एवढंच की खालून वर जाणारी असावी. पण मी तुम्हाला याचं विश्लेषण देतोय ऍज पर द सायकोलॉजी. की कसं असतं ना मित्रांनो, आज तुम्ही मी आपण सगळेच सकाळपासून रात्री झोपेपर्यंत दिवस रात्र मेहनत करतोय. कशासाठी करतोय, आहे तिथे थांबण्यासाठी, की आहे तिथून खाली जाण्यासाठी, की आहे तिथून वर जाण्यासाठी. तर याचं उत्तर आहे तिथून वर जाण्यासाठी. म्हणजेच काय, ग्रोथ करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, यशाच्या शिखरावरती पोहोचण्यासाठी. बरोबर आहे की नाही. मग इथे माझं पण एवढंच सांगणं असतं की आपली सही सरळ रेषेत नसावी, कारण का आपल्याला आहे तिथेच नाही थांबायचं. आपली सही वरून खाली जाणारी नसावी, कारण का आपल्याला खाली पण नाही जायचं. आपली सही खालून वर जाणारी असली पाहिजे. म्हणजेच काय, की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ करायची आहे, प्रगती करायची आहे, आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचं आहे. आणि म्हणून आपली सही खालून वर जाणारी असली पाहिजे. कळलं. किती लोकांना हे विश्लेषण पटलं त्यांनी येस टाईप करा फास्ट. कारण का ना, तुमच्याकडे येणारी व्यक्ती तुम्हाला कारण मागणार. तुमच्याकडे सिग्नेचर अनालिसिस करायला जी व्यक्ती येणार ना, जी तुम्हाला पैसे देणार, कारण का तुम्ही फुकटमध्ये कोणाची सिग्नेचर अनालिसिस करून देणार आहात का? नाही ना. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीची सिग्नेचर अनालिसिस करून देणार, तेव्हा तुम्ही पैसे घेणार ना त्याच्याकडनं. मग तो कारण विचारणार की सर हे असं का. तर तुम्हाला ते पटवून देता आलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके. आणि ते अशा पद्धतीने तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे, खूप गरजेचं आहे. आणि मी अशीच तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं देऊन काय करणार आहे, हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकवणार आहे की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला इथे उत्तर मिळणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे. आणि प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही उत्तर समोरच्याला पण देऊ शकता, मग तो कोणी असो, कोणी असो. येते लक्षात. अजून एक तुम्हाला गंमत सांगतो. मी ठाण्याला एक वर्कशॉप करत होतो. तर तिथे सर्कलची सही, वर्तुळातील स्वाक्षरी हा टॉपिक होता. तर त्या सरांनी शिकवलं की आपली स्वाक्षरी ही वर्तुळात नसावी, आपल्या स्वाक्षरीमध्ये कुठेही सर्कल नसावं. तर ठीक आहे, सगळे म्हटले की ठीक आहे, ओके. मग आपली सही ओपन असावी, ठीक आहे. पण मग का, हा प्रश्न परत तोच येतो की का. ओके, मी विचारलं, स्वभाव आपला की प्रश्न विचारणं, की म्हटलं सर का. तर त्यांचं उत्तरला ग्राफॉलॉजीने सांगितलं. ग्राफॉलॉजीने सांगितलं मला नाही पटत आहे. समजा मी तुमचा कोर्स केला, मी आता काम चालू केलं, माझ्याकडे एखादा ऍडव्होकेट आला. ओके, आणि त्या ऍडव्होकेटने माझ्याकडे सही अनालिसिस करून दिली. त्याला मी म्हटलं की सर तुमच्या सहीतली ही सिग्नेचर मधली ही सर्कलची आहे, सर्कल ती काढून टाका, वर्तुळ काढून टाका. तर तुम्हाला विचारेल की "व का". तर मी त्याला सांगणार की सर ग्राफॉलॉजीने सांगितलंय. सर तो मला पटेल त्याला, तो ऍक्सेप्ट करेल माझं हे उत्तर. तर म्हटलं की हा करेल ना ऍक्सेप्ट. पण म्हटलं तर नाही केल्यानंतर काय. नाही केल्यानंतर आपण त्याला काय करू शकत नाही. त्याला सांगा की नाही, ग्राफॉलॉजीचा अभ्यासच असा आहे. तर माझं ना, सांगा तात्पर्य काय माहितीये का, मला ना नाही पटलं ते. असं नसतं हो. समोरचा माणूस तुम्हाला पैसे देणार आहे, तर त्याला त्याचं विश्लेषण करून देणं, त्याला त्याचं पटवून देणं, त्याच्या मनाचं समाधान करणं, त्याच्या प्रश्नाचं समाधान करणं हे कर्तव्य आहे ना आपलं, एक ट्रेनर म्हणून, एक तज्ञ म्हणून, एक एक्सपर्ट म्हणून. मग आता इथे मी तुम्हाला हा टॉपिक एक्सप्लेन करतो. मला फक्त सांगायचं की तुम्हाला तो कसा वाटला तो. की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीमध्ये सर्कल नसावा. का नसावा, ग्राफॉलॉजीने सांगितलं. ठीक आहे.
पण आता मी काय सांगतो ते बघा, की मला असं वाटतं की बघा, आपण सगळेजण दिवस रात्र मेहनत करतोय, कशासाठी करतोय? ग्रोथ करण्यासाठी. ओके. मग मी एक दैनंदिन जीवनातलं एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही सहज मार्केटमध्ये गेलात आणि मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक सुंदर असं झाड दिसतं. ओके, रोपटं जे दिसतं, आणि ते तुम्ही काय करता? विकत घेऊन येता. ओके. आणि ते झाड विकत घेऊन आल्याच्या नंतर ते एका कुंडीमध्ये लावता. ओके. आणि ती कुंडी कुठे ठेवता? गॅलरीमध्ये ठेवता. बघा, सगळ्यांनी कान देऊन ऐका. इफ यू वॉन्ट टू बिकम अ एक्सपर्ट, देन यू मस्ट लिसन इट. तुम्हाला जर खरंच एक चांगला तज्ज्ञ बनायचा असेल, एक्सपर्ट बनायचं असेल ना, तर मी जे सांगतोय ना उदाहरणं, ती प्रामाणिकपणे ऐका आणि बघा, विचार करा ह्या गोष्टीवरती की किती साधं सोपं आहे हे. तर झाड विकत आणलं, कुंडीत लावलं, ते गॅलरीत ठेवलं. आता आपण त्याच संगोपन करतोय. संगोपन करतोय म्हणजे काय? त्याला रोज पाणी टाकतोय, 15 दिवसांनी त्याला खत टाकतोय. ओके. ते झाड हळूहळू वाढतंय, ग्रोथ होते, बरोबर की नाही? त्याची प्रगती होते, वाढतंय ते. आणि मग काय होतं? अचानक त्या झाडावरती चिमण्या येऊन बसायला लागतात, कबुतरे येऊन बसायला लागतात, मग त्याची पानं तोडू लागतात, त्याची फुलं तोडू लागतात, बरोबर की नाही? मग आपल्याला असं वाटतं आता आपण काहीतरी केलं पाहिजे. मग काय करतो आपण? जाळी लावतो, बरोबर की नाही? मग त्याला असं बाजूने कुंपण टाकतो, वरून कुंपण टाकतो, आणि त्याला सेक्युअर्ड करतो, की जेणेकरून आता कोणीही त्याला त्रास देऊ शकणार नाही, त्याची पानं फुलं तोडू शकणार नाही. ओके. आता तुम्ही नेहमीप्रमाणे रोज त्याला पाणी घालताय, 15 दिवसाने त्याला खत टाकताय, अरे की नाही? ते झाड जिवंत पण आहे. पण मला सांगावं, त्याची ग्रोथ होईल का? त्याची प्रगती होईल का? येस ऑर नो? काय सांगा? त्या झाडाची हवी तेवढी ग्रोथ होईल का? प्रगती होईल का? येस ऑर नो? काय सांगाल? फास्ट. छान झाड आहे. ओके. तुम्ही त्याला रोज पाणी घालताय, त्याचं संगोपन करताय, पण काही गोष्टी घडल्या आणि म्हणून तुम्ही त्याला फक्त काय केलं? एक कुंपण घातलं. आणि कुंपण घातल्याच्या नंतर बाकी तुमचं रोजचं रोज पाणी घालणं चालू आहे, रोजचं नेहमीप्रमाणे त्याला खत टाकणं रोज चालू आहे. पण त्यामुळे त्याची जी ग्रोथ आहे, ती ग्रोथ होईल का? येस ऑर नो मध्ये टाईप करायचं. फास्ट फास्ट. झोपले की काय सगळेजण? फास्ट. त्या झाडाची ग्रोथ होईल का? नो नो नो. ओके. नाही होणार ग्रोथ, बरोबर की नाही? का नाही होणार? कारण का त्यांनी काय केलं? त्या झाडाच्या अवतीभोवती कुंपण घातलं. लक्षात घ्या. आणि म्हणून ते झाड जिवंत राहील, पण त्याची ग्रोथ होणार नाही. आपण पण दिवस रात्र मेहनत करतोय, कशासाठी? ग्रोथ करण्यासाठी. पण जर आपण आपल्या भोवती जर का असं एका प्रकारचं कुंपण घातलेलं असेल, तर ते आपल्याला प्रगतीपर्यंत जाऊ देईल का? नाही जाऊ देणार. आणि म्हणून आपल्या स्वाक्षरीमध्ये ना वर्तुळ नसावं. आपण जिवंत आहोत, आपण पैसा कमवणार, आपण रोज 2 वेळचं खाणार, सगळं करणार, पण हवी तेवढी ग्रोथ नाही होणार. इथे लक्षात, म्हणजे ते कुंपण जर नसतं तर त्या झाडाची मोठी ग्रोथ झाली असती, खूप फुलं आली असती, फळं आली असती, चांगला ऑक्सिजन मिळाला असता. पण त्या कुंपणामुळे सगळंच थांबलं गेलं. सेम तसंच आहे की आपल्या स्वाक्षरीमध्ये आपल्याला वर्तुळ नको आहे. का? कारण आपल्याला पण छान असं फुलायचं आहे, प्रगती करायची आहे. ओके. म्हणून समोरच्या व्यक्तीला आपल्याला काय सांगायचं आहे की यासाठी तुम्हाला तुमच्या स्वाक्षरीमधून वर्तुळ काढायचं आहे. बस, दॅट्स इट. ओके. काय वाटतं? हा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगताना अशा पद्धतीने एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन केला. पटतंय का? येस पटत असेल तर, आणि पटत नसेल तर नो टाईप करा. दॅट्स इट. काही हरकत नाही. अशा पद्धतीने जर का तुम्ही जर एखाद्याला एक्सप्लेन केलं तर त्याला पटेल का? येस ऑर नो? फास्ट. म्हणजे काय? की ग्रॅफॉलॉजी सांगते म्हणून मी नाही ऐकणार. लक्षात घ्या. म्हणजे माझं तरी तत्व आहे की ग्रॅफॉलॉजी सांगते म्हणजे मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एवढंच सांगितलंय की जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर ग्रॅफॉलॉजी सांगतं असं कधीच नसावं. त्याचं तुम्हाला विश्लेषण देता आलं पाहिजे, जे मी आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडे विश्लेषण आहे की डॉट इथेच नसावा, इथे असावा. मग का?
सिग्नेचर मध्ये लाईन कशी असली पाहिजे, मग अशीच का, तिची साईज केवढी असली पाहिजे, बरोबर ना. बरंच काय काय, ह्या प्रत्येकाचं विश्लेषण तुम्हाला मी याच्यामध्ये अशा पद्धतीने शिकवणार आहे. इथे लक्षात. सो खरंच खूप इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि मला खूप शिकवायला मजा येते, खरं सांगायचं तर खूप मजा येते. ओके. तुम्हाला माहितीये, डॉट हा जो टॉपिक आहे 9, हा पण खूप महत्वाचा आहे, की आपल्या स्वाक्षरीमध्ये डॉट कुठे असले पाहिजेत. ओके. त्याला खूप अर्थ आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि पुढे जातो आता, की जर तुमच्या स्वाक्षरीमध्ये नावाच्या मध्ये डॉट असेल ना, तर तो डॉट काढून टाका. उदाहरणार्थ, A.B. कदम. ओके. असे काही लोक सिग्नेचर करतात की नाही, किंवा आशिष.A.K.शिंदे. जे नावाच्या मधोमध जे टाकतात ना डॉट, ते डॉट कधीच टाकू नका. ओके. अजिबात टाकू नका. दोन नावांच्या मध्ये डॉट कधीच नसावा. आता तुम्ही म्हणाल का. आता मी तुम्हाला सांगतो, ग्राफॉलॉजी सांगितलं, तुम्हाला पटेल? नाही पटणार, आणि पटून पण घेऊ नका. माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे माझ्याकडून तुम्ही शिकाल न शिकाल मला माहिती नाहीये, पण तुम्ही जगात कोणाकडूनही शिका तुम्ही, पण जेव्हा शिकाल ना, तेव्हा कुठलीही गोष्ट पटवून घ्यायची नाही. त्याच्याकडनं जा विचारायचं की का, स्पष्टीकरण दे. कारण का, मला दुसऱ्याला सांगायचं आहे, की जो व्यक्ती माझ्याकडे येणार आहे अनालिसिस करा, त्याला मला सांगायला लागेल ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, की डॉट बद्दल आहे ना, आपल्याला आपल्या गुरुजींनी, आपल्या बाईंनी आपल्याला व्याकरणात शिकवलेलं आहे, बरोबर की नाही. काय शिकवलेलं आहे, की वाक्य सुरू असताना काय दिला जातो, स्वल्पविराम चालू दिला जातो, आणि वाक्य संपलं की काय दिला जातो, पूर्णविराम दिला जातो, बरोबर की नाही. म्हणजे जिथे संपतं ना, तिथे पूर्णविराम दिला जातो. आणि म्हणून ग्राफॉलॉजीमध्ये डॉटला ना भिंत म्हटलं जातं, ऑल म्हटलं जातं, की दोन नावांच्या मध्ये, दोन व्यक्तींच्या मध्ये ही भिंत नसावी. इथे लक्षात. रिलेशनशिप मध्ये ना, आपण बरंच काय काय याच्यामध्ये अभ्यासतो, डॉट सिग्नेचर मध्ये, आणि नात्यातलं बरंच काय काय आपल्याला उलगडता येतं. तर दोन व्यक्तींच्या मध्ये डॉट का नसावा, कारण का डॉट इन द सेन्स व्हॉट, ऑल, भिंत, आणि ती दोन व्यक्तींमध्ये कधीच नसावी. ओके. कारण का आपण शिकलोय की व्याकरणामध्ये, की जिथे डॉट आला तिथे वाक्य संपलं. ओके. तिथे सगळं संपलं, आपलं संपवायचं नाहीये. ओके. तर अशी छोटी छोटी उदाहरणं देऊन तुम्हाला मी काय करेन, हा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवेन. खूप मोठा अभ्यास आहे. हे 12 मेन धडे, आणि प्रत्येक धड्यामध्ये 4 ते 5 सब टॉपिक आहेत. म्हणजे विचार किती अभ्यास आहे. आणि जेव्हा हा संपूर्ण अभ्यास तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यासता ना, तेव्हा मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही सहज एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करू शकता. इथे लक्षात. त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकता, त्या व्यक्तीचं रिलेशनशिप ओळखू शकता, त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स ओळखू शकता, बऱ्याच गोष्टी ओळखू शकता. पण तुम्हाला ह्याचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. ओके. तर हे 12 धडे तुम्हाला याच्यामध्ये शिकवले जातात, आणि ह्या 12 धड्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळं क्लिअर केलं जातं. ओके. की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखायचा, स्वाक्षरीवरून यश अपयश कसं ओळखायचं, नातेसंबंध कसं ओळखायचं, व्यक्तिमत्व कसं ओळखायचं, आत्मविश्वास कसा ओळखायचा, मनोअवस्था कशी ओळखायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर केल्या जातात. सॉरी. आता थोडस बिझनेस पर्पजली तुमच्याशी काही गोष्टी डिस्कस करतो, की नुसता तुम्हाला अभ्यासक्रम मी देणार नाहीये, तर प्रॅक्टिकल स्वाक्षरी विश्लेषण कसं करायचं, आदर्श स्वाक्षरी कशी द्यावी किंवा कशी असावी, समस्यांवरती उपाय कसे द्यावे. ओके. महत्वाच्या काही टिप्स आणि काही सिक्रेट, या देखील बाबी तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत. ओके. की प्रॅक्टिकली आपण हे काम कसं करायचं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, की आपल्याला एकही रुपया खर्च करायचा नाही हा व्यवसाय करायला. फक्त तुम्हाला कोर्स करायचा आहे. बाकी तुमच्याकडे ऑलरेडी मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप आहे, सगळं काय आहे. त्याच्यामुळे वेगळं असं तुम्हाला काही करायची गरज नाही. तुमच्याकडे ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली आहे तुमच्या मोबाईलवरती. तुमचं मोबाईल हेच तुमचं पैसे कमवण्याचं माध्यम आहे. कसं ते तुम्हाला मी कोर्समध्ये शिकवेन. इथे लक्षात. तर प्रॅक्टिकली स्वाक्षरी विश्लेषण कसं करावं हे तुम्हाला शिकवलं जाईल. आदर्श स्वाक्षरी कशी आहे ते शिकवलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समस्येवरती उपाय कसे द्यायचे. कारण का तुमच्याकडे येणारा व्यक्ती हा असाच येणार आहे का हो, मला सांगा. त्याचं काहीतरी कुठेतरी तो डिस्टर्ब आहे, लक्षात घ्या. काहीतरी त्याची अडचण आहे, आणि म्हणून तो तुमच्याकडे येणार आहे. मग तुमच्याकडे तो आल्याच्या नंतर तुम्हाला त्याला काहीतरी उपाय देणं गरजेचं आहे. मग तो उपाय कसा द्यायचा, एक स्वाक्षरी तज्ज्ञ म्हणून आपण कशा पद्धतीने त्याचं समुपदेशन करू शकतो, कशा पद्धतीने त्याला आपण उपाय देऊ शकतो, हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये.
ओके. तुम्हाला काही टिप्स देईन, काही सिक्रेट तुम्हाला सांगेन की जेणेकरून तुमचा आत्मविश्वास हा नेहमी चांगला असला पाहिजे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. ओके. म्हणजे इथे फक्त तुम्हाला अभ्यासक्रम मी शिकवणार नाहीये, तर अभ्यासक्रमासोबत तुम्हाला इतर काही गोष्टी पण शिकवणार आहे. ओके. कारण काय असतं ना मित्रांनो, नॉलेज सगळीकडेच मिळतं, पण त्या नॉलेजचा वापर कसा करायचा महत्वाचं आहे की नाही. त्या नॉलेजचा वापर कसा करायचा आणि तो वापर कसा करायचा हे मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे. ओके. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा पॉइंट की सर तुम्ही आम्हाला हे सगळं शिकवाल, ठीक आहे, आम्ही एक्सपर्ट बनू, ठीक आहे, पण आम्हाला याच्यामध्ये पैसा कमवायचा आहे, तर तो कसा कमवायचा ते पण तुम्ही आम्हाला शिकवणार आहात का. तर येस, व्यवसाय मार्गदर्शन आणि जाहिरात मार्गदर्शन असे दोन तुम्हाला लेक्चर असतील माझे. आणि ह्या दोन्ही लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे की आपण कसा व्यवसाय करू शकतो, कशी जाहिरात बनवायची, कुठे पाठवायची, कशा पद्धतीने आपल्याकडे कस्टमर मिळवायचे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये इन डिटेलिंग मध्ये शिकवल्या जातील. काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे शिकण्याची, ती खूप महत्वाची आहे. ती खूप महत्वाची आहे. ओके. आणि ती जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच ही संधी खूप जबरदस्त आहे. ओके. बरं, बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर ठीक आहे तुम्ही म्हणताय की या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवणार आहात, पण खरंच याच्यामध्ये स्कोप आहे का. तर बघा, तुम्ही हे शिकल्याच्या नंतर वैयक्तिक स्वाक्षरी विश्लेषण करू शकता. तुम्ही स्वाक्षरी विश्लेषण ग्रुपची करू शकता, म्हणजे समूहाची. तुम्ही कॉर्पोरेट लेवलला काम मिळू शकता, तुम्ही मॅट्रोमेट साईडचं काम मिळू शकता. कसं आहे ना, मी एवढंच सांगेन की तुम्हाला किती गरज आहे पार्ट टाइम इन्कमची, तुम्हाला किती गरज आहे एका वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीची, त्याच्यावर ते डिपेंड करतं. कारण कसं आहे ना, वेळ देणं खूप गरजेचं आहे. ओके. म्हणजे तूप खाल्ल्याने रूप येत नाही, मगाशीच तुम्हाला मी सांगितलं. तसं हा कोर्स केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला लाखो रुपये मिळतील का, अजिबात नाही. तुम्ही हा कोर्स किती प्रामाणिकपणे पूर्ण करताय, तुम्ही हा कोर्स किती प्रामाणिकपणे तुम्ही काम सुरू करताय आणि किती प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न करताय, याच्यावरती सगळा रिझल्ट डिपेंड असतो. बघा, हा माझा वेबिनार आहे, मी कधीच कोणाला खोटं सांगत नाही आणि चुकीची आश्वासनं तर अजिबात देत नाही. कारण का मी अनेकांचे वेबिनार अटेंड करतो, लोक इतकं काही सांगतात की तुम्ही बंगला घ्याल, गाडी घ्याल, लाखो रुपये कमवाल. मी एवढंच सांगेन मित्रांनो, की सगळं शक्य आहे, पण तुम्ही किती वेळ देणार आहात त्याच्यावरती सगळ्या गोष्टी शक्य आहेत. बरोबर की नाही. कारण का तुम्ही तुम्ही वेळ देणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके. की तुम्हाला याच्यामध्ये स्कोप जर म्हणाल तर काम करून करून थकाल, इतका स्कोप आहे. तुम्हाला एक्झाम्पल जर द्यायचं झालं ना, तर मी आता अनेक वेळा प्रश्न विचारतोय, मला 30 ते 40 लोकांचेच मेसेज येतात, कधी कधी 20-25 लोकांचे मेसेज येत आहे. बरोबर आहे. येस और नो चे रिप्लाय किती येतात, 20 or 30 येतात. पण जर मी इथे म्हटलं ना की प्रत्येकाने आपापली सिग्नेचर पाठवायची आहे, तर मला माहिती आहे की ह्या 60 पैकी 60 लोकांचे सिग्नेचर येतील इथे. ओके. 60 पैकी 60 लोकांचे सिग्नेचर इथे येतील. का? कारण का आज प्रत्येकाच्या मनात ती क्युरिओसिटी आहे, ती उत्सुकता आहे. ओके. ती उत्सुकता आहे की खरंच सहीवरून मला इतकं सगळं समजणार आहे का, किंवा खरंच माझ्या सहीवरून हे मला माझ्याबद्दल सांगणार आहेत का, माझं माइंड रिडिंग करणार आहेत का, ही उत्सुकता आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर का पोहोचलो, तर नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त व्यवसाय करता येतं. आणि म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं ना, ते मी तुम्हाला शिकवेन. ते मी तुम्हाला शिकवेन, त्याचं टेन्शन तुम्हाला घ्यायचं नाहीये, तुम्हाला फक्त काम करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आज बऱ्याचशा मार्केटिंग कंपन्यांमध्ये ग्रुप सिग्नेचर अनालिसिस केलं जातं की सर आमच्या टीमचं अनालिसिस करा. ओके. आणि त्यांच्याबद्दल थोडंसं तुम्ही त्यांना काउन्सिलिंग करा. तर नक्कीच मार्केटिंग, सेल्स मार्केटिंगच्या ज्या कंपन्या असतात ना, त्याच्यामध्ये ग्रुप अनालिसिस भरपूर होतं. कॉर्पोरेट लेवलला आजकाल तर मोठं मार्केट आहे, तुम्हाला माहिती आहे. बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपन्यांनी HR ला हे ट्रेनिंग कंपल्सरी केलेलं आहे. ओके. जे HR असतात, जे इंटरव्ह्यू घेतात, त्यांना हे ट्रेनिंग कंपल्सरी केलेलं आहे. किंवा बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपन्यांनी फ्रीलान्सिंग ग्राफॉलॉजिस्टला अपॉइंटमेंट केलेलं आहे. आता तुम्ही म्हणा की सर त्यांचं काय संबंध आहे याच्याशी. मोठा संबंध आहे, मोठा संबंध आहे. तुम्ही पण अनुभवला असाल, पण तुम्हाला माहिती नाही की हे ग्राफॉलॉजी आहे म्हणून. तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो, आपण जेव्हा बायोडा देतो, त्या बायोडामध्ये आपलं सगळं लिहिलं असतं, आपली सगळी डिटेल लिहिली असते. पण सगळी डिटेल दिलेली असली तरी पण शेवटी तो HR काय आपल्याला बोलतो, साइन प्लीज.
आपण कधीतरी विचार केला असा की अरे माझी सगळी डिटेल दिली आहे ते पण माझी सही का घेतली यांनी? कारण त्या सहीवरून तो HR तुमचे अनालिसिस करणार की हा कॅन्डिडेट आपल्या कंपनीसाठी योग्य आहे की अयोग्य आहे, ग्रोथ करून देणार आहे की ग्रोथ करून न देणार आहे. ओके, पॅशनेटेड आहे, ओके, गोल ओरिएंटेड आहे, कसा आहे नक्की हा कॅन्डिडेट, ह्या सगळ्याचा तो अनालिसिस करणार. पॉझिटिव्ह माइंडसेट आहे की निगेटिव्ह माइंडसेट आहे, मेहनत करण्याची तयारी आहे की नाहीये, ह्या सगळ्याची तो अनालिसिस करणार आणि मग तुम्हाला तो फायनल करणार. बरं, जर त्याला येत नसेल तर त्याचा कोणतरी ग्राफॉलॉजिस्ट अपॉइंट केला असेल, त्याला तो काय करणार, फोटो काढून पाठवणार आणि त्याला म्हणणार की बरं हा कॅन्डिडेट बघ योग्य आहे का, कारण का मला तो घ्यायचा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की कॉर्पोरेटला आजच्या कंडिशनला जर का इंटरनॅशनल कंपनी असेल तर 5 ते मॅक्स टू मॅक्स 10,000 फी चालू आहे एका अनालिसिसची. तुम्हाला हे खोटं वाटू शकतं, ही गोष्ट मलाही माहिती आहे, पण तुम्ही युट्यूब किंवा गुगलला जाऊन सर्च करा, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. अर्थात मी कधी आयुष्यात तेवढी घेतली नाही, मी शिकवायचे पण एवढे घेत आहे. पण ठीक आहे, ती लोक वेगळ्या लेवलला अप्रोच होतात, त्यांचं वेगळं अप्रोचिंग आहे. म्हणजे माझ्या ओळखीचे एक सर आहेत, घाटकोपरला, घाटकोपर स्टेशनच्या समोर बघा काचेचा एक मॉल आहे, तिथे ते बसतात. ते एका सिग्नेचरचे 5,999 घेतात अनालिसिस करण्याचे. ओके, सेम एक वाशी प्लाझा मध्ये एक सर बसतात, वाशीला, न्यू बॉम्बेमध्ये, ते पण सेम 4,999 घेतात एका सिग्नेचरचे. पण सगळे कॉर्पोरेट कस्टमर, म्हणजे आपल्यासारखे मिडल क्लास किंवा मिडियम नाही, सगळे कॉर्पोरेट लेवलचे कॅन्डिडेट त्यांच्याकडे आहेत. सांगा तात्पर्य काय माहितीये का, इथे ना मार्केट मोठं आहे हो. तुम्हाला किती पैशाची गरज आहे, तुम्हाला किती बिझनेसची गरज आहे, तुम्हाला किती एका संधीची गरज आहे, हे डिपेंड आहे. ओके, बरं, हल्ली मार्केटिंग करणं पण सोपं आहे, कारण का पहिल्यासारखं थोडी आहे पॅम्पलेट डिस्ट्रीब्युशन करा, फ्लेक्स लावा. अहो आता अख्खा सोशल मीडिया तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या मोबाईलमध्ये आहे. लाखो लोकांपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पोहोचू शकता, इतकी ताकद सोशल मीडियामध्ये आहे. आज तुम्ही कुठून आलात, सोशल मीडियावरूनच आलात ना या वेबिनारमध्ये. त्यामुळे आत्ता उलट मार्केटिंग करणं सोपं आहे, लक्षात घ्या. लोकांपर्यंत पोहोचणं खूप सोपं आहे. ओके, तुम्ही मॅट्रोमनी साईटचं पण काम मिळू शकता. तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी एक जाहिरात होती की येस, कोणाला तरी अनुभव आलेला आहे, जयवंत चौगुले सर म्हणतात खोटं नाही, मला याचा अनुभव आहे सर. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, छान. हा सर, कारण का आहे ते आहे. आता होतं कसं की आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातला अभ्यास आपल्याला असतो. आता मी या क्षेत्रामध्ये काम करतो, मला माहिती आहे की हे मी जे बोलतो ते खोटं नाहीये, खरंच आहे. इतकी फी घेतात लोक आणि लोक देतात पण, लक्षात घ्या. ओके, येस. तर मॅट्रिमोनी साईटचं पण काम मिळू शकता. तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी एक जाहिरात होती की कुंडली जुळेल की नाही माहिती नाही, पण मन जुळणं गरजेचं आहे, अशी जी मराठीची जाहिरात होती. ओके, आणि इथे आपण तेच म्हणतो की स्वाक्षरीवर आपण काय करतो, मन किंवा माइंड रिडिंग करतो. मग इथे काय करतात बरेचसे मॅट्रिमोनी साईटवाले, काय करतात, दोघांचे सिग्नेचर मागवतात आणि दोघांच्या सिग्नेचरवरून त्यांचं अनालिसिस करतात आणि त्यानुसार त्यांचं काउन्सिलिंग करतात. ओके, त्यामुळे बरेचसे मॅट्रिमोनी साईटवाले हा कोर्स पण करतात, किंवा ते स्वतः नाही करत, मग ते आपल्यासारखे काउन्सिलर असतात किंवा आपल्यासारखे जे ग्राफॉलॉजिस्ट असतात त्यांच्याकडे त्या सिग्नेचर पाठवतात. ओके, तर काम मोठं आहे, प्लॅटफॉर्म मोठा आहे, आपल्याला किती गरज आहे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे संधी म्हणाल तर संधी खूप मोठी आहे, पण तुम्हाला किती गरज आहे संधीची. अर्थात तुम्ही रविवार दुपारचा वेळ इतका वेळ तुम्ही इथे देताय म्हणजे तुम्हाला संधीची गरज आहे, हे तर सिद्ध आहे, बरं की नाही. काय ना बघा, प्रत्येकाला ना एक प्लॅटफॉर्म पाहिजे. का, कारण का प्रत्येक जण काम करतोय, मेहनत करतोय, पण स्वप्न पूर्ण करता येत नाही, ध्येय पूर्ण करता येत नाहीत, पाहिजे त्या गोष्टी मिळवता येत नाहीत, पगार पुरत नाहीये, बरं की नाही. मग अधिक पैसा कसा कमवता येईल ह्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय, आणि मग तो प्रयत्न चांगला पण असणं गरजेचं आहे. ओके, तर नक्कीच हा जो प्रयत्न आपण पाहतोय किंवा हे जे ग्राफोलॉजी शास्त्र आपण जे पाहतोय, हा नक्कीच एक चांगला अभ्यास आहे, एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, आणि नक्कीच याला खूप चांगला स्कोप आहे. ओके, त्याच्यानंतर अजून थोडंसं पुढे जाऊया की बघा आज समाजामध्ये काय झालंय ना, की अनेक लोक ही मानसिक स्वास्थ्य, अनेक लोकांना मानसिक स्वास्थ्य पाहिजे, अनेक लोकांना आनंदी जीवन जगायचं आहे, अनेक लोकांना सुखी संसार करायचा आहे, अनेक लोकांना आत्मविश्वास वाढवायचा आहे, अनेक लोकांना आयुष्यात यशस्वी बनायचं आहे, अनेक लोकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, अनेक लोकांना जीवनात सकारात्मक बदल घडवायचा आहे. अशा अनेकांना आपल्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. बघा,
तुम्ही जर पुढे नाही आलात ना, तर ही लोक कुठे ना कुठेतरी जाणार आहेत. कारण का त्यांना ते पाहिजे. मग कोण तांत्रिक मांत्रिककडे जाईल, कोण ग्रहांची शांती करायला जाईल, बरोबर की नाही, तर कोण देवदर्शनाला जाईल, किंवा कोण वास्तुशास्त्रवाल्यांकडे जाईल, कोण अंकशास्त्रवाल्यांकडे जाईल, किंवा कोण अगदी ते स्टोन किंवा ते टॅरोट रीडर, आजकाल बरंच काय 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 आहे सगळं काय, बरोबर की नाही, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ओके. किंवा कोण हस्तरेषावाल्याकडे जाईल. म्हणजे आज प्रत्येक व्यक्ती काही ना काही शोधतोय. मग तुम्ही पण एक माध्यम बना ना. अडचण काय? आज लोकांना याची गरज आहे योग्य मार्गदर्शनाची. नक्कीच तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकता. त्यामुळे संधी खूप मोठी आहे, मी तुम्हाला लक्षात घ्या. ओके. आणि चांगली चांगली लोक याच्यामध्ये काम करतात. तुम्हाला मी दाखवू शकतो की एक ऍडव्होकेट आहेत आपले, त्यांनी मागे काम चालू केलेलं आहे. ॲडव्होकेट संतोष सावंत अत्यंत एक कर्तृत्ववान कार्यकर्ता. ॲडव्होकेट असताना त्यांनी PhD केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे थिसिस लिहिले, आणि आता त्यांनी ग्रॅफॉलॉजी सुद्धा केली आहे. ग्रॅफॉलॉजीमध्ये तुमची स्वाक्षरी नेमकी कशी असावी, ती स्वाक्षरी केल्यानंतर तुम्हाला त्या स्वाक्षरीतून काय फायदा होणार आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या सहीचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, त्यासाठी सही कशी असावी आणि सहीचा आकारमान कसा असावं, त्यासोबत तुमचं हस्ताक्षर सुद्धा कसं असावं, सही मराठीत असावी की इंग्लिशमध्ये असावी, या बाबतीमधला त्यांनी जो आता काही कोर्स केलेला आहे तो निश्चितपणे समाजाला व्यवस्थित असं मार्गदर्शन करेल अशी माझी खात्री आहे. आणि म्हणून आज या मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मुद्रा ग्राफॉलॉजी याचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. संपत असं पुढे जा, आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आपले विद्यार्थी आहेत आणि त्यांनी तर असे अनेक विद्यार्थी आहेत, म्हणजे दाखवायला गेलो तर आपल्याला वेळ कमी पडेल. असे अनेक माझे विद्यार्थी आहेत की ज्यांनी काय केलेलं आहे, हे सगळं काम सुरू केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात. म्हणजे संधी आहे, आपण किती वेळ देणार आहोत किंवा आपल्याला किती त्या संधीची गरज आहे, हे खूप महत्वाचं आहे. ओके. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया. ह्या कोर्सचे अजून काय फायदे आहेत का सर? तर याचा तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात चांगला फायदा होतो, कारण का तुम्हाला ह्या कोर्समध्ये स्वतःच अनालिसिस करून मिळतं. येस, तुमच्या स्वतःच्या स्वाक्षरीचं तुम्हाला याच्यामध्ये काय होतं, अनालिसिस करून दिलं जातं. ओके. तुम्ही स्वतःचे स्वाक्षरी विश्लेषण सेंटर सुरू करू शकता. स्वतःच्या नावापुढे स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ लिहू शकता. तुम्ही खालील विषयांवरती सहज संभाषण करू शकता: स्वभाव ओळखणे, नातेसंबंध, व्यक्तिमत्व, प्रगती, अधोगती, यश अपयश, मनोअवस्था किंवा आत्मविश्वास. ओके. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेतील स्वाक्षरी विश्लेषण करू शकता. म्हणजे तीन तीन भाषेत तुम्हाला वेगवेगळे कोर्स करायची गरज नाहीये. तुम्ही एकाच कोर्समध्ये तीन तीन भाषेचे अनालिसिस करू शकता. काहीच अडचण नाहीये. तुम्ही स्वतःची नोकरी व्यवसाय सांभाळून स्वतःच्या वेळेनुसार स्वतःच्या मोबाईलवरून महाराष्ट्र जगभरात कुठेही स्वतःचा पार्ट टाइम व्यवसाय सुरू करू शकता आणि उत्पन्न मिळू शकता. मी परत सांगतोय तुम्हाला, मागाशी मी सांगितलं होतं, परत सांगतोय की तुमची ऑलरेडी गुंतवणूक तुम्ही करून ठेवली आहे. तुमचा मोबाईल हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त काहीच लागत नाही. फक्त तुमच्याकडे मोबाईल असणं गरजेचं आहे. ओके. आणि तो मोबाईल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा व्यवसाय नक्कीच सुरू करू शकता, एकही रुपया खर्च न करता. फक्त तुम्हाला कोर्स करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया की बघा, आपली जी संस्था आहे त्या संस्थेबद्दल थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की आपली संस्था महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहे आणि हे त्याचं सर्टिफिकेशन आहे. आपण 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट आहोत, ज्याच्यामध्ये नीती आयोग आहे, स्किल इंडिया आहे, आयुष मंत्रालय आहे. आपण ISO सर्टिफाईड आहे. ओके. आणि तुम्हाला आहे ना आमच्या संस्थेचं सर्टिफिकेट मिळणार आहे, ज्याच्यावरती हे असे सगळे लोगो असतील आणि आमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुम्ही बिनधास्त याच्यावरती प्रॅक्टिस सुरू करू शकता. ओके. आता माझे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांनी ऑलरेडी हे सगळं काम सुरू केलेले आहे. त्यांचे जाहिराती मी तुम्हाला इथे दाखवत आहे. हे बघा,
हे सगळे माझे विद्यार्थी आहेत की ज्यांनी ऑलरेडी काय केलेलं आहे, काम सुरू केलेलं आहे. ओके, हे सगळे माझे विद्यार्थी आहेत की ज्यांनी ऑलरेडी हे सगळं काम सुरू केलेलं आहे. ओके, बरेचसे काय काय लिहिलं आहे. ओके, आता थोडेसे काही अभिप्राय आहेत ते तुम्हाला मी सांगतो की ह्या प्रतिभा मॅडम आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघा. थँक्यू सो मच सर, आपण खूपच सहज आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवले. थँक्यू इज नॉट इनफ फॉर युअर बेस्ट गायडन्स, कारण इतकं जीव ओतून कोणी शिकवत नाही. आणि तुमच्या लाईफमधील एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूपच इन्स्पायरिंग आहेत. यू आर नॉट चेंज ओनली माय सिग्नेचर बट माय लाईफ ऑल्सो. इट्स रिअली अमेझिंग कोर्स अँड डेफिनेटली विल चेंज माय लाईफ. ओके, डॉक्टर देवीदास काय म्हणतात बघा, खूप अवघड असा अभ्यास खूप सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही सिग्नेचर अनालिसिस हा विषय शिकवला. याबद्दल काही माहिती नव्हतं, खरोखरच खूप कमी फी मध्ये एक चांगला व्यवसाय तुम्ही आम्हाला शिकवला. याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो. थँक्स. ओके, दर्शन करून आहेत ते काय म्हणतात बघा, विविध नमुन्यांमधील स्वाक्षरी आणि त्यावर आधारित असे मानसशास्त्रीय सखोल विवेचन यामुळे डॉक्टर सकपाळ सरांचा अभ्यास वर्ग हा अत्यंत ज्ञानवर्धक असा आहे. दर्शन जोशी, संगमनेर. ओके, विशाल सर काय म्हणतात बघा, थँक्यू, थँक्स फॉर युअर कॉपरेशन अँड ब्युटिफुल ट्रेनिंग फॉर सिग्नेचर अनालिसिस. इट विल बी सो मच हेल्पफुल टू मी अँड माय बिझनेस अँड पर्सनल रिलेशनशिप. ओके, थँक्यू सो मच. ओके, म्हणजे त्यांनी ते स्पष्ट म्हटलंय की माझ्या व्यवसायासाठी आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधासाठी खूप चांगल्या पद्धतीने मला त्याचा फायदा झाला. ओके, त्याच्यानंतर हे राहुल सर आहेत, त्याच्यानंतर हे दत्तात्रय सर आहेत. खूप छान छान सगळ्यांनी लिहिलं आहे, पण हे सगळंच आपण वाचत बसत नाहीये कारण का मग त्यासाठी खूप वेळ जाईल आपल्याला. ओके, फक्त एवढंच सांगेन की की खरंच चांगलं आहे. जयेश सर काय म्हणतात बघा, नमस्कार सर, वरील सही माझी आहे आणि त्याबद्दल आपण जे विश्लेषण केले ते अतिशय तंतोतंत खरे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे विश्लेषण दरम्यान आपण आपला सुरुवातीपासूनचा महाडपासूनचा जो जीवन प्रवास सांगितला आणि त्यावर आपण कसे ओव्हरकम केले त्याबद्दल आपले कौतुक करावे तितके थोडेच आहे. धन्यवाद सर. जसे अभ्यासक्रम पुढे पुढे जात आहेत तशी उत्कंठा वाढत आहे. जयेश करंजक. ओके, ऍक्च्युली खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे आणि खूप लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने अभिप्राय दिलेले आहेत. हे बघा, हे राहुल सर आहेत. सर, आपल्या मार्गदर्शनाखाली मी स्वाक्षरी विश्लेषण हे कोर्स पूर्ण केलं आणि व्यवस्थित समजून पण घेतलं. अत्यंत सोप्या भाषेत आपण स्वाक्षरी विश्लेषण केले, हे कोर्स तयार केला आहात. सर, आज अक्षय तृतीया निमित्ताने मी स्वाक्षरी विश्लेषण काम सुरू करत आहे. ओके, असं अनेक लोकांचं आहे. पण ठीक आहे, आपण सगळंच मी दाखवत बसत नाही तुम्हाला. मी सगळं ग्रुपमध्ये पाठवतो, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवल्याच्या नंतर तुम्ही ते सगळे अभिप्राय वाचा, काही हरकत नाही. ओके, तर आता हा अभ्यासक्रम कसा आहे, काय आहे, हे तुम्हाला मी आता इथे सांगणार आहे. ओके, आपला ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे, हा अभ्यासक्रम शिकायचा आहे. मग त्याचं स्वरूप कसं असणार आहे ते स्वरूप मी तुम्हाला दाखवतो आहे. येस, बघा, ही आपली वेबसाईट आहे आणि या वेबसाईट वरती तुमचं रजिस्ट्रेशन केलं जातं. त्यासाठी तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आम्हाला पाठवायचा असतो आणि तो पाठवल्याच्या नंतर आम्ही तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आमच्या वेबसाईटवरती रजिस्टर्ड करू आणि रजिस्टर्ड केल्याच्या नंतर पुढच्या एक 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि तुमचा पासवर्ड ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाठवल्या जातील आणि मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार याचा अभ्यास करू शकता. बघा, वेबिनारला फिक्स वेळ होती, बरोबर की नाही? वेबिनारला किती, 3ची फिक्स वेळ होती. पण ह्या अभ्यासक्रमाला फिक्स वेळ नाहीये. ओके, ह्या अभ्यासक्रमाला अजिबात फिक्स वेळ नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेनुसार याचा अभ्यास करू शकता. तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, रात्री झोपताना याचा अभ्यास करा. तुम्हाला सकाळी उठल्यावरती वेळ आहे, सकाळी उठल्यावरती अभ्यास करा. तुम्हाला रविवारी सुट्टी असते, संपूर्ण दिवसभर तुम्हाला वेळ असतो, तुम्ही रविवारी याचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार अभ्यास करण्याची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. येते लक्षात? मग तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने डॅशबोर्ड ओपन होतो. दिवस पहिला, संस्था परिचय, महत्वाचे काही. दिवस दुसरा, ग्राफॉलॉजी परिचय, स्वाक्षरी विश्लेषण भाग 1. दिवस दुसरा, अशा पद्धतीने 7 दिवसांचा हा 14 व्हिडिओंचा कोर्स आहे, लक्षात घ्या. पण आता हा व्हिडिओ कोर्स आहे, मग सर व्हिडिओ कोर्सनी खरंच शिकता येतं का? किंवा मग खरंच आम्हाला काही जर का काय अडलं, काय प्रश्न आला तर आम्ही काय करायचं? तर व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय ते. सगळ्यात प्रथमतः की हा जरी व्हिडिओ कोर्स असला तर नुसते व्हिडिओ बघून आपल्याला हा अभ्यास शिकता येत नाही. ओके, आपल्याला काय करायचं माहितीये, एक वही आणि एक पेन विकत घ्यायचा आहे.
ओके, तुमच्याकडे जर का तो असेल तर वेल अँड गुड. एक वही, एक पेन आणि एक एअरफोन. ओके, ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. वहीवरती आपल्याला लिहायचं आहे की मला एक स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ बनायचं आहे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. वहीच्या दुसऱ्या पानावरती हेडलाईन टाकायची वरती, दिवस पहिला अशी हेडलाईन टाका. आणि दिवस पहिला हेडलाईन टाकल्याच्या नंतर तुम्ही काय करायचंय की 2 व्हिडिओ त्या दिवस पहिल्याचे बघायचे आणि ते बघितल्याच्या नंतर त्या 2 व्हिडिओमध्ये आपल्याला काय समजलं, काय कळलं, लिहून काढा. इथे लक्षात. पुढच्या पानावरती ग्राफॉलॉजी परिचय स्वाक्षरी भाग 1. ओके, 2 व्हिडिओ बघा आणि त्यात काय समजलंय, काय नाही समजले लिहून काढा. जे समजलंय ते ठीक आहे, पण जे नाही समजलंय ना ते मला विचारा. सर, मला हे नाही समजलं. सर, माझा असा प्रश्न आहे, माझी अशी शंका आहे. इथे लक्षात. ओके, म्हणजे तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचे नाहीयेत, तर प्रत्येक व्हिडिओ नंतर तुम्हाला नोट्स लिहून काढायच्या आहेत. इथे लक्षात. आणि त्या नोट्सचं तुम्हाला वाचन म्हणून चिंतन करायचं आहे. ओके, कसं आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवा की मी नेहमी सांगतो की वही, पेन आणि इयरफोन काय घेऊन बसायचं, कारण का अभ्यास करत असताना तुमची एकाग्रता ही खूप महत्वाची आहे. तुम्हाला काय करायचंय, डोळ्यांनी बघायचंय, तोंडाने वाचायचं आणि कानाने ऐकायचंय, म्हणजे एकाच वेळेला 3 3 ज्ञानेंद्रियांचा वापर करायचा आहे. कारण का सायन हे सांगतं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करत असता तेव्हा तुम्ही जर का 2 पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर केला तर तुम्हाला ते 100% आकलन होतं. सायन्स पुढे जाऊन हे पण सांगतं की जे तुम्ही आकलन केले आहात ते जर का तुम्ही स्वतःच्या हाताने लिहून काढलं तर नक्कीच तुम्हाला ते कायमस्वरूपी स्मरणात राहील. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की व्हिडिओ बघितल्याच्या नंतर नोट्स लिहून काढणं हे अतिशय गरजेचं आहे. ओके, बघा, व्हिडिओ कोर्स आहे म्हणून टीव्ही बघता बघता बघितलं चालेल का? नाही चालणार. जेवता जेवता बघितलं चालेल का? नाही चालणार. बरोबर नाही. किंवा गप्पा मारताना, प्रवास करताना बघितलं चालेल का? नाही चालणार. तुम्हाला प्रामाणिकपणे वेळ काढून हा अभ्यास बघायचा आहे. का बघायचा आहे, कशासाठी बघायचा आहे? कारण का तुम्हाला एक तज्ज्ञ बनायचं आहे, तुम्हाला एक व्यवसाय सुरू करायचा आहे, तुम्हाला लोकांना, ओके, त्यांची सिग्नेचर अनालिसिस करून द्यायची आहे, त्यांचं स्वाक्षरीच्या माध्यमातून समुपदेशन करायचं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. आणि मग यासाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे. ओके, आणि जर या पद्धतीने तुम्ही जर का अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला एक सक्षम तज्ज्ञ बनवण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्हाला याच्यातून चांगला व्यवसाय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. ओके, पण प्रामाणिकपणे तुम्हाला अभ्यास करणं खूप खूप गरजेचं आहे. आता प्रश्न उरतो की सर, हे 14 व्हिडिओ किती दिवसात बघायचे? तुम्ही म्हटलात 7 दिवसांचा अभ्यासक्रम आहे, 14 व्हिडिओ आहेत, पण हे 7 दिवसातच बघावे लागतील का? तर कसं काय? तर बघा, याला ना कुठलीच व्हॅलिडिटी नाही, कुठलीच एक्सपायरी नाहीये. मी ना तुम्हाला लाईफ टाईमसाठी व्हिडिओ देतोय. ओके, का? कारण मलाही माहिती आहे की आज प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी बिझी आहे, कुठे ना कुठेतरी एंगेज आहे, त्यामुळे प्रत्येकाकडे लगेच वेळ मिळायची गॅरंटी नाहीये. आणि म्हणून मी काय करतोय, तुम्हाला हे लाईफ टाईमसाठी देतोय. तुम्ही 7 दिवसात 14 व्हिडिओ बघा, तुम्ही 14 व्हिडिओ 14 दिवसात बघा, तुम्ही 14 व्हिडिओ 30 दिवसात बघा, तुम्हाला जसं जमेल तसं बघा, त्याला कुठल्याही पद्धतीने अडचण नाहीये. येते लक्षात. त्याच्यानंतर तुम्हाला एक 8 ते 10 दिवसानंतर तुमच्या व्हॉट्सअपला एक PDF सॉफ्ट कॉपी येईल. ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्याची कलर प्रिंट काढायची आहे आणि तुम्हाला काम सुरू करायचं आहे. ओके, सर्टिफिकेट असेल तुमचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम मोफत सहकार्य, म्हणजे तुम्ही हे काम चालू केल्याच्या नंतर तुम्हाला काय अडचण आली, ओके, एखाद्या व्यक्तीच्या अनालिसिस मध्ये तुम्हाला काही माझी मदत लागली तर नक्कीच तुम्हाला माझ्याकडून मदत केली जाईल. त्यासाठी कुठल्याही पद्धतीने कुठलेही चार्जेस तुमच्याकडनं मागितले जाणार नाही. तुम्हाला मोफत अपडेट दिलं जाईल, तुम्हाला डिस्काउंट दिलं जाईल, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती ऍड केलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लाईफ टाईम फ्री लर्निंग सिस्टम दिली जाईल. ओके, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल म्हणजे नक्की काय? तुम्ही म्हणाल की सर आम्ही ऑलरेडी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहोत. तर तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात ना, तो व्हॉट्सअप ग्रुप आपला वेबिनारचा आहे की जिथे आपण असे फ्री वेबिनार घेतो, माहिती सत्र घेतो. आमचा मेन व्हॉट्सअप ग्रुप खूप वेगळा आहे की ज्याच्यामध्ये अनेक ऍडव्होकेट्स आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत, बँकिंग मध्ये काम करणारी बरीचशी मंडळी आहेत, डॉक्टर्स आहेत, अनेक शिक्षिका आहेत, शिक्षक आहेत, किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत, बऱ्याचशा गृहिणी आहेत.
की ज्यांनी आपल्याकडनं हा कोर्स केला आहे आणि जे आज चांगल्या पद्धतीने काय करतायत, व्यवसाय करतायत. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी तुम्हाला ऍड करेन, की जेणेकरून तुम्हाला हा अभ्यास करत असताना कधी काही प्रश्न असेल, शंका असेल, अडचण असेल, काही मत लागली, तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता, तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकता, तुम्ही याची डायरेक्ट संवाद साधू शकता. इथे लक्षात. आणि त्या एकत्र ग्रुपमध्ये आपण असल्यामुळे तुम्हाला देखील उद्या टेन्शन नाहीये. नाही तर काय होतं आजकाल आपण बघतो की ऑनलाईन व्हिडिओ आपण घेतो आणि नंतर मग ना समोरचा आपल्याला कधी मेसेज करत, ना कधी फोन करत, ना आपल्याला कुठे अपडेट ठेवत, आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण आता कोणाला विचारायचं म्हणून. तसं नाहीये. आपण तुम्हाला बाकायदा सगळ्या गोष्टी देणार आहोत आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्हॉट्सअप ग्रुपचा तुम्हाला फायदा सांगतो, की त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला ना एक फ्री लर्निंग सिस्टीम मिळते. आता ही काय त्या व्यवस्थित समजून घ्या, की आपण काय करतो, दर महिन्याला वेगळ्या तज्ञांच्या माध्यमातून वेगळे विषय तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. आतापर्यंत आम्ही अनेक विषय फ्री ऑफ कॉस्ट शिकवले, ज्याच्यामध्ये योग असेल, मेडिटेशन असेल, प्राणायाम असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, हिप्नोटिझम असेल. ओके. अनेक विषय आम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेले आहेत, ऑनलाईन शिकवलेले आहेत. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी आम्ही शिकवलं होतं, संगीत उपचार आम्ही शिकवलं होतं. ओके. फ्लॉवर रेडीमीज आम्ही शिकवलं होतं. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की प्रत्येक विषय तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळतो. सहकुटुंब सहपरिवार तुम्ही शिकू शकता आणि ते संपूर्ण ऑनलाईन असतं. त्याची सगळी डिटेल्स तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दिली जाते. ओके. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला बरंच काय शिकायला मिळतं. म्हणजे माझ्याकडे अनेक विद्यार्थ्यांचे अभिप्राय आहेत की सर, तुमच्याकडे जॉईन झाल्यापासून आतापर्यंत इतकं काही शिकायला मिळालं की बाहेर जर एवढं शिकायला गेलो असतो तर कमीत कमी लाख रुपये भरावे लागले असते. पण तुमच्याकडे एकही रुपया न भरता इतकं सगळं शिकायला मिळतंय फक्त तुमच्याकडनं एक कोर्स केला. कसं आहे ना मित्रांनो, आपली संस्था आहे. ओके. आपली ट्रस्ट आहे आणि आपण ना थोडंसं समाजकार्य पण करतो. ओके. की आपण काय करतो की आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट काय देता येईल आपल्याला. ओके. आता आम्ही मागे भगवद्गीतेचं लेक्चर ठेवलं होतं, त्याच्यानंतर शिवचरित्राचं लेक्चर ठेवलं होतं. आता आपण NLPचं लेक्चर ठेवणार आहोत, त्याच्यानंतर आपण रेकीचं लेक्चर ठेवणार आहोत, पॅनिक लिंकचं लेक्चर ठेवणार आहोत. इतकं सगळं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो ना, की जेणेकरून आमचा फक्त उद्देश एवढाच आहे की आपल्याकडे ज्या व्यक्तीने अभ्यासक्रम केलेला आहे किंवा अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवलेलं आहे, त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल कसा घडेल, तो बिझनेस पर्सन म्हणून सक्षम कसा घडेल, ह्यासाठी आपण काय करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. येते लक्षात. तर तुम्हाला बरंच काय त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळणार आहे. ओके. आता याची फी किती आहे. ओके. आपण पॉइंट वरती येऊया, याची फी किती आहे. तर याची जी फी आहे ना, ती तुम्हाला भरायची नाहीये. ओके. तुम्हाला जी समोर फी दिसते ती तुम्हाला भरायची नाहीये. पण इथे ना मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जर मला पैसे कमवायचे असते किंवा मला जर का खूप जास्त बिझनेस करायचा असता, तर मी सहज तुमच्याकडनं 5,999 रुपये फी मागू शकतो. पण मी तुमच्याकडनं एवढी फी नाही मागत आहे. का नाही मागत आहे? कारण का मला असं प्रामाणिकपणे वाटतं की लोकांनी हा विषय शिकावा, बरे की नाही, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. कारण का खरंच या शास्त्राचे चांगले रिझल्ट आहेत आणि याच्यामध्ये स्कोप देखील खूप चांगला आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की आज तुम्ही ज्या ज्या लोकांना सिग्नेचर बद्दल सांगाल ना, तो प्रत्येक जण एवढंच म्हणेल की अरे मला माझ्या सिग्नेचर बद्दल काहीतरी सांग ना. पण त्याला ना फुकटामध्ये नका सांगू, त्याच्याकडनं पैसे घ्या. येते लक्षात. कारण ना फ्री मध्ये मिळायला कुठल्याच गोष्टीची लोकांना किंमत नसते, लक्षात घ्या. तुम्हाला माहितीये आपल्या वेबिनारच्या ग्रुपमध्ये गेली अनेक दिवस जाहिरात चालू आहे. ओके. जवळपास हजारो लोक आपल्या ग्रुपमध्ये आहेत, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत. 100 लोक पण वेबिनारला आले नाहीत. का? फ्री मध्ये आहे ना, किंमत नाही. येते लक्षात. त्यामुळे आपल्याला कोणाच्याही सिग्नेचरचं अनालिसिस फुकटामध्ये करून द्यायचं नाही, त्याचे पैसे घ्यायचे आहेत आपल्याला. किती घ्यायचे पैसे, कसे घ्यायचे पैसे, ते मी तुम्हाला शिकवेन कोर्समध्ये. काही टेन्शन घेऊ नका. ओके. पण हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ना की आज मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की ही संधी आहे आणि संधी मला प्रत्येकापर्यंत पोहोचवायची आहे आणि म्हणून मी इतकी फी घेत नाहीये. ओके. आज मी अनेक विद्यार्थी घडवलेत. ओके. म्हणजे तुम्हाला मी मागाशी पण दाखवलं, आता पण दाखवू शकतो. म्हणजे पुरावा आहे आपल्याकडे. असं नाही की मी तुमच्याशी हवेत बोलतोय, की आज अनेक विद्यार्थी आपण घडवलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी म्हणजे काम करून पैसे कमवत आहेत. मग मी सहज तुमच्याकडनं 5-10 हजार रुपये घेऊ शकतो. आज मार्केटमध्ये काल परवा लोक 15-15, 20-20 हजार फी घेतात, मग मी का नाही घ्यावं.
आज माझ्याकडे तर रिझल्ट आहेत, पण मी इतकं का नाही घेत आहे, कारण का माझ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत, मिडल क्लास लोकांपर्यंत, मध्यमवर्गीय लोकांपर्यंत मला पोहोचायचं आहे. त्यांना एक संधी द्यायची आहे. कारण काय झालंय ना, तीच तीच कृती करून तोच तोच रिझल्ट मिळतोय. आणि म्हणून मध्यमवर्गीय माणूस फक्त रडत बसलाय. तर आपल्याला रडायचं नाहीये. आपल्याला ना आपल्या कृतीमध्ये बदल करायचा आहे. मग कृतीमध्ये बदल कधी होईल? जेव्हा आपल्या ज्ञानात बदल होईल. आणि म्हणून माझा प्रयत्न चाललाय की आपल्याला कमीत कमी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्ञान देऊन एक चांगली संधी देण्याचा मी एक प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. ओके. तर मग सगळ्यात तात्पर्य असं आहे की तुम्हाला जर खरंच या संधीचा लाभ घ्यायचा असेल, स्वतःचा ऑनलाईन ऑफलाईन व्यवसाय सुरू करायचा असेल स्वतःच्या मोबाईलवरून, स्वतःच्या वेळेनुसार, तर तुम्हाला हे सगळं शिकण्यासाठी काहीतरी देणगी शुल्क भरावं लागेल. ओके. काहीतरी देणगी शुल्क भरावं लागेल. का? तर तुम्ही देणगी शुल्क भरलात ना, तरच प्रामाणिकपणे अभ्यास कराल, तरच मला हजारदा प्रश्न विचाराल, शंका विचार, मला फोन कराल, आणि तरच तुम्ही हा बिझनेस सुरू कराल आणि पैसे कमवाल. नाहीतर नाही. काय ना, आम्ही फुकटात पण देऊन मोकळे झालेलो आहेत, पण आम्हाला त्याच्या बदल्यात फक्त एकच गोष्ट मिळाली, ती म्हणजे मनस्ताप. आणि आत्ताच्या कंडिशनला ना तो मनस्ताप मला करून घ्यायचा नाही. ओके. त्यामुळे तुम्हाला देणगी शुल्क भरावं लागेल. तर माझा प्रामाणिक प्रश्न आहे की किती जण देणगी शुल्क भरायला तयार आहेत, त्यांनी येस टाईप करायचं आहे. ओके. किती लोक देणगी शुल्क भरून हे सगळं शिकायला तयार आहेत, त्यांनी येस टाईप करायचंय. बघूया. कारण का पैसे म्हटलं ना की लोक लेफ्ट होतात. नाही, पैसे नको आहे. किती लोक पैसे भरायला तयार आहेत, त्यांनी येस टाईप करायचंय. फास्ट. काय माहितीये का, भगवद्गीतेने पण आपल्याला शिकवलंय. काय शिकवलं भगवद्गीतेने? की पेराल तरच उगवेल. तुम्हाला पेरलं पाहिजे. आज मला खरंच सांगायला खूप वाईट वाटतंय आपल्या समाजामध्ये, की अनेक लोक मला भेटतात की सर मला आयुष्यात मोठं व्हायचं आहे, आयुष्यात यशस्वी बनायचं आहे, मला खूप पैसा कमवायचा आहे. मग त्यांना विचार, त्यासाठी तू करतोस काय? काहीच नाही. मग कसं शक्य आहे? दे रे हरी पलगावरी. तर हरी काय म्हणतो? मी देईन तुला पलगावरी, पण त्यासाठी तू कर काहीतरी, नाहीतर लाद घालेन कमरेवरी. म्हणजे काय की आपल्याला आहे ना काहीतरी करावं लागेल, आपल्याला पेरावं लागेल. पेरल्याशिवाय नाही उगवणार, लक्षात घ्या. मानसशास्त्र पण तेच सांगतं की तुमची परिस्थिती कशी असो तिला कुळात बसू नका. ओके. परिस्थिती कुळात बसू नका, मनस्थिती बदला. परिस्थिती आपोआप बदलते. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतील, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येणार नाही. त्यामुळे त्या वेळेला जपा. वेळ खूप महत्वाची आहे. आयुष्यात जर का यशस्वी बनायचं असेल तर तुम्हाला वेळ खूप महत्वाची आहे, आणि त्या वेळेला जपा. ओके. सो किती लोक हे सगळं करायला तयार आहेत, असा मी प्रश्न केला. तर बऱ्याच लोकांचे मेसेज आले की येस सर, आम्ही तयार आहोत. ओके. चलो, तुम्हा सगळ्यांचं कौतुक, आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो, आणि तुम्हा सगळ्यांसाठी एक जबरदस्त ऑफर देतो. आणि ती ऑफर तुमच्या स्क्रीनवरती आहे. येस. तुम्हाला या फी मध्ये 50% मी सवलत देतोय. म्हणजेच तुम्हाला फक्त आणि फक्त 2,999 भरायचे आहेत लाईफ टाईम साठी. ओके. बघा, तुम्ही जेव्हा फॅमिलीला घेऊन एखाद्या हॉटेलमध्ये जाल ना, एका वेळचं हॉटेलचा बिल फक्त एवढा होतो. ओके. पण त्याच 2,999 मध्ये तुम्हाला मी लाईफ टाईम साठी हा अभ्यासक्रम देतोय, तुम्हाला सर्टिफिकेशन देतोय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईफ टाईम तुम्हाला मी हँडलिंग सपोर्टिंग सिस्टीम देतोय. याचा सगळ्यांनी फायदा घ्या. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय क्षमतेच्या बळावरती स्वराज्याची स्थापना केली. आज तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे. येस, मला माझा पार्ट टाइम इन्कम सुरू करायचा आहे, मला माझा पॅसिव्ह इन्कम सुरू करायचा आहे, मला माझा स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, आणि येस, मला माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. ओके. तर ती संधी तुमच्यासाठी इथे उपलब्ध आहे. ओके. मग ही फी कुठे पाठवायची? तर 9699367299. तुम्ही गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता, तुम्ही पेटीएम करू शकता, तुम्ही बारकोड स्कॅनिंग करू शकता, तुम्ही बँक ट्रान्सफर करू शकता. ओके. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके. आता ही फी पाठवल्याच्या नंतर तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्याच्या ऍडमिनला हाच नंबर आहे माझा. तुम्हाला तुमचं नाव पाठवायचं आहे, तुमचा ईमेल आयडी पाठवायचा आहे, आणि तुमचं स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ह्या 3 गोष्टी तुम्हाला पाठवायच्या आहेत, आणि 3 गोष्टी पाठवायच्या नंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला काय करू, आमच्या वेबसाईटची लिंक, तुमचा युजर आयडी, तुमचा पासवर्ड, या सगळ्या गोष्टी पाठवून देऊ, आणि तुम्ही आजच्या आज अभ्यास करायला सुरुवात करू शकता. येते लक्षात? तर तुमचा एक निर्णय तुम्हाला वेगळी ओळख देऊ शकतो, तुमचं करिअर करू शकतो. येते लक्षात? तुम्हाला कोणाला जर का क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं असेल तर ती पण सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. ओके. तर लवकरात लवकर तुम्हाला तुमचं नाव नोंदणी करायचं आहे, कारण जी ऑफर मी तुम्हाला सांगतोय 2,999 रुपये, ओके, ती 50% ऑफर फक्त त्याच लोकांना मिळणार आहे जे आज रात्री 12 पर्यंत आपल्या नावाची नोंदणी करणार आहेत.
येस, तुम्ही जे ऐकताय ते अगदी बरोबर आहे, की जर तुम्हाला या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या नावाची नोंदणी करणं गरजेचं आहे. काही प्रश्न, काही शंका, काही अडचण असेल तर स्वागत आहे, मला बिनधास्त मेसेज करा, माझी संवाद साधा, तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं जाईल. आणि जर का समाधानकारक उत्तर मिळालं तर आणि तरच ऍडमिशन घ्या, अन्यथा कुठली जबरदस्ती नाहीये. पण प्रश्न, शंका, अडचण हा फक्त मनात ठेवू नका, कुठले तर्क वितर्क लावू नका. एकदा संवाद साधा, ज्ञानी बना, नक्कीच तुमचे ज्ञानाचे दरवाजे मी मोकळे करीन आणि तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईन. ओके, ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो. ओके, जर तुम्ही संवाद साधलात तर तुम्ही ज्ञानी बनाल, आणि ज्ञानी झालात तर तुम्ही प्रगतीकडे जाल. पण जर तुम्ही संवाद नाही साधलात तर तुम्ही अज्ञानी राहाल, आणि अज्ञान हे आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातं. येते लक्षात? आणि म्हणून मी इथे तुम्हाला एक नम्र विनंती करतो की वेळाअभावी आपण फक्त लाईव्ह मध्ये प्रश्न उत्तर घेत नाही, कारण का आपल्याला ऑलरेडी 90 मिनिटांच्या आपण पुढे गेलो आहोत, बरोबर की नाही? तर जास्त वेळ न घेता मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो, एक चांगली संधी मी तुम्हाला दिलेली आहे. आणि त्या संधीचा लाभ घेणं न घेणं तुमच्यावरती आहे. पण एवढंच सांगेन की जर लाभ घेतला तर एक चांगली संधी तुमची वाट बघतीये. एक चांगला व्यवसाय इथे तुम्हाला मिळू शकतो, याचा मी तुम्हाला विश्वास देतो. ओके, तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्ही सगळ्यांची इथे रजा घेतो. काही चुकलं असेल तर माफी मागतो, काही राहिलं असेल तर माफी मागतो. पण एकदा एकदा फक्त संवाद साधा, नक्कीच तुम्हाला उत्तर दिलं जाईल. मेसेज करा व्हॉट्सअपला, तिथे तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. कारण का लगेच कोणी फोन करू नका. काय होतं ना, वेबिनार झाला की सगळे एकत्र फोन करायला जातात, आणि मग एकत्र फोन केल्याच्यानंतर फोन एंगेज लागतो. मग लोकांना असं वाटतं की अरे हे आत्ताच त्यांचा फोन एंगेज लागतो, मग नंतर उचलतील की नाही, थोडीशी गैरसोय होण्याची शक्यता असते. आणि म्हणून माझं काय म्हणणं असतं, मेसेज करा, नक्कीच तुम्हाला मी काय करेन तिथे रिप्लाय देईन. ओके, तर आपला आजचा हा वेबिनार इथे संपला. स्वाक्षरी विश्लेषण किंवा ग्राफॉलॉजी याबद्दल मी प्रामाणिकपणे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. जर कोणाला नसेल समजलं तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवेन, ते रेकॉर्डिंग बघा आणि पुन्हा अभ्यासा. नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, धन्यवाद, 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 आभारी आहे.